प्रीमियम कमी होतोय म्हणून तिकडे पॉलिसी घ्यायला जाऊ नका. तिकडे आपल्याला बेनिफिट्स काय मिळणार आहेत किंवा आपल्याला काय त्याच्यामध्ये काही फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, त्याचा पूर्ण अभ्यास करा. जर तुम्हाला कळत नसेल, कळलेलं नसेल तर वेबसाईट आपल्या साईटवरती जाऊन त्यांचा तुम्ही कम्पेअर करू शकता बाकीच्या पॉलिसीबद्दल, की ह्या पॉलिसीमध्ये मला काय बेनिफिट्स आहेत किंवा ह्या पॉलिसीमध्ये मला बेनिफिट्स का नाहीये. ह्या गोष्टी हे तुम्ही करू शकता. ते लोक इन्शुरन्स काढण्याकरता जायचे पण ते कशासाठी, सेक्शन 88 त्यावेळेस होता, इन्कम टॅक्स सेक्शन 88. म्हणजे तुम्ही जो प्रीमियम जेवढं भरता त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स रिबेट मिळायचा, तर त्या टॅक्स रिबेट करता लोक पॉलिसी काढायचे. इन्शुरन्स काढण्याकरता किंवा हेल्थ इन्शुरन्ससाठी हा प्रकार नव्हता. जागतिक ग्राहक दिनानिमित्त मुंबई ग्राहक पंचायत पुणे विभाग यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्री प्रसाद वाघ यांनी विमा सुरू करताना तसेच मेडिक्लेम पर्यंत काय अडचणी येतात, कोणत्या बाबींची काळजी घ्यावी, पॉलिसी संपूर्ण का वाचावी याबद्दल मार्गदर्शन केले. नमस्कार. प्रथमतः मला धन्यवाद म्हणायचे ते आमच्या ललिताताईंचे, कारण 2000 साली त्यांनी मला मुंबई ग्राहक पंचायतच्या तक्रार निर्देशन केंद्रामध्ये बसण्याची परवानगी दिली आणि तिथपासून जसं मला माझ्याबद्दल सांगितलं गेलं तसं मी माझं कार्य सुरू केलं. रिअली थँक्यू व्हेरी मच मॅडम. तसंच मला मुंबई ग्राहक पंचायतच्या पुणे विभागातील सर्व कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकाऱ्यांनाही थँक्स म्हणतात की त्यांनी आज मला इथे बोलवलं आणि मला तुमच्यासमोर बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आता आपला विषय आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स हा आपल्याकडे एक दुय्यम स्थान मानलं जातं इन्शुरन्ससाठी. खरं सांगायचं म्हणजे फॉरेनचं इन्शुरन्स म्हणजे भारताबाहेरील इन्शुरन्स आणि भारतामधील लोकांनी काढलेला इन्शुरन्स याच्यामध्ये खूप फरक आहे. 10,000ची पॉलिसी आणली तर आमचे ब्रांच मॅनेजर आम्हाला त्यावेळेस चहा पाजायचे, एवढी पॉलिसी आणलीस, कॉंग्रॅच्युलेशन्स. 1 लाखाची जर कोणी पॉलिसी आणली तर त्या माणसाला पूर्ण स्टाफला म्हणजे चहाची पार्टी करायला लागायची. 1 लाखापेक्षा जास्त असेल तर जेवणाची पार्टी, अशी त्यावेळेसची पद्धत होती. कारण काय होतं की लोक इन्शुरन्स काढण्याकरता जायचे पण ते कशासाठी, सेक्शन 88 त्यावेळेस होता, इन्कम टॅक्स सेक्शन 88. म्हणजे तुम्ही जो प्रीमियम जेवढं भरता त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स रिबेट मिळायचा, तर त्या टॅक्स रिबेट करता लोक पॉलिसी काढायचे. इन्शुरन्स काढण्याकरता किंवा हेल्थ इन्शुरन्ससाठी हा प्रकार नव्हता. तो टॅक्स रिबेट 88 सेक्शन झालं की त्याच्यानंतर 80D सेक्शन होता. त्या सेक्शनसाठी लोक मेडिक्लेम पॉलिसी काढायचे. मग त्यावेळेस काहीतरी 4,000 रुपयाचं मेडिक्लेमचं पॉलिसीचा रिबेट असायचा, त्याला टॅक्स रिबेट मिळायचा. तर त्याकरता लोक पॉलिसी काढायचे आणि त्यावेळेस इन्शुरन्स काढला जायचा. तर साधारण डिसेंबर महिन्यापासून म्हणजे 1 जानेवारी पासून ते 31 मार्च पर्यंत, आणि मॅक्झिमम जो इन्शुरन्सचा बिझनेस व्हायचा तो साधारण 31 मार्च ते 7 एप्रिल त्या काळामध्ये जेवढा बिझनेस पूर्ण वर्षात व्हायचा तेवढाच बिझनेस ह्या 7 दिवसात व्हायचा. पण ते रिझन एकच होती, टॅक्स रिबेटसाठी. बाकी इन्शुरन्स मध्ये कोणाला इंटरेस्ट नव्हता त्या काळामध्ये. साधारण 2000 सालनंतर ज्यावेळेस IRDA आलं, IRDAने 26 कंपनी इन्शुरन्स कंपनी इंडियामध्ये आणल्या, भारतामध्ये आणल्या, आणि त्याच्यानंतर खरा इन्शुरन्सचा व्यवसाय थोडा थोडा करून वाढायला लागला. म्हणजे लोकांना इन्शुरन्स काय किंवा इन्शुरन्स म्हणजे काय, कारण काही लोकांना असं होतं की म्हणजे त्यांना जॉब नव्हते म्हणून ते इन्शुरन्स कंपनी जॉबला लागले, किंवा काही लोक एजंट्स म्हणून त्यांच्याबरोबर जॉईन झाले. अशा सगळ्यामध्ये थोडासा अवेअरनेस वाढत गेला. तो साधारण 2023-24 पर्यंत हा इन्शुरन्सचा बिझनेस खूप चांगला चालत होता. त्याच्यानंतर परत आता इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स याच्यामध्ये परत फरक पडतो, कारण जेव्हा आपण इन्शुरन्स करतो त्यावेळेस आपला मॅक्झिमम पार्ट जो असतो तो रिस्क कव्हर मध्ये जातो आणि उरलेला 30% पार्ट जो असतो म्हणजे 70 आणि 30% इन्व्हेस्टमेंट मध्ये जातो. लोकांना हे समजायला लागलंय की मी ज्यावेळेस इन्शुरन्स करतो त्यावेळेस साधारण 5 ते 5.5% रिटर्न मिळतो. 5 ते 5.5% रिटर्न मिळाल्यानंतर मला फायदा काय, कारण मला जर माझ्या फ्युचरचा जर विचार करायचा असेल तर मला काहीतरी दुसरं इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. मग शेवटी म्युच्युअल फंड्स आले, शेअर मार्केट आलं, गोल्ड मार्केट आलं, या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला परत त्याच्यावरती इन्शुरन्स वरती कुठेतरी सेकंडरी झालेली. असं असताना आपल्याला इन्शुरन्स का घ्यायला पाहिजे किंवा इन्शुरन्स घेतल्यानंतर आपण काय करायला पाहिजे, इन्शुरन्सचे प्रॉब्लेम्स काय येतात. विशेष करून लोकांना मेडिक्लेमच्या आमच्याकडे ज्यावेळेस आम्ही तक्रार केंद्रामध्ये बसतो तर त्यावेळेस मेडिक्लेम ह्या तक्रार येत असतात.
मेडिक्लेम घेताना आपल्याला काय करायला पाहिजे किंवा मेडिक्लेम घेतल्यानंतर आपण काय त्याच्यावरती विचार करायला पाहिजे याच्याविषयी आपण एक विचार करू. त्याच्यानंतर लाईफ इन्शुरन्स वरती पण थोडा वेळ बोलू. पहिली गोष्ट म्हणजे मेडिक्लेम पॉलिसी जेव्हा आपण पॉलिसी घेतो त्यावेळेस आपल्याला जर काही पूर्व आजार असेल तर तो पूर्व आजार आपण तिथे डिक्लेअर करणं हे महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण सांगतो एजंटला की बाबा तो मला हे असं एक ब्लड प्रेशर आहे म्हणा किंवा मला असं काही छोटं मोठं ऑपरेशन झालंय किंवा मी हे रिपोर्ट्स काढलेले आहेत तर ते रिपोर्ट्स मी काढले हे एजंट लोक लिहित नाहीत किंवा आपण सुद्धा काही वेळेस म्हणतो अरे एवढंच कळलं ना कशाला लिहितो सोडून दे. पण ज्यावेळेस एखाद्या माणसाने ज्यावेळेस मेडिक्लेमची पॉलिसी काढतो आणि जेव्हा क्लेम येतो तर क्लेम येताना प्रॉब्लेम असा असतो की ज्यावेळेस फर्स्ट टाइम ज्यावेळेस आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो त्यावेळेस आपण सगळी माहिती तिथे येतो. म्हणजे आपण आधी काय आपले रिपोर्ट काढले आहेत का आपल्याला छोटंसं कुठं ऑपरेशन झालंय का किंवा कुठे आधी काही आपल्याला डायबिटीस म्हणा ब्लड प्रेशर म्हणा किंवा असे काही आजार तिथे झालेले आहेत का ह्या गोष्टीचा आपण उहापोह तिथे करतो. लोकांना ह्या गोष्टी समजत नाही. त्याच्यानंतर मग जेव्हा पॉलिसी क्लेम सेटलमेंटसाठी जेव्हा जाते तर त्या क्लेम सेटलमेंट मध्ये गेल्यानंतर तिकडे ते सांगतात की तुम्हाला प्री एक्झिस्टिंग डिसीज होता आणि त्याच्यामुळे तुमचा आम्ही क्लेम रिजेक्ट करतो. आता प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणजे तुम्हाला आता सांगितलं त्याप्रमाणेच की आपला जर काही आजार असेल तर ते कळवा त्याच्यामध्ये काही मोठा इश्यू नाही. सेम लाईफ इन्शुरन्सला स्वतःच इश्यू आहे की लाईफ इन्शुरन्स पॉलिसी काढताना प्री एक्झिस्टिंग डिसीज असेल तर तिकडे सांगा काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये थोडाफार प्रीमियम मध्ये फरक पडतो तर प्रीमियम भरा आणि क्लेम चालू करा. कारण उद्या समजा तुमचा एखादा क्लेम जर आलाच एक साधं उदाहरण देऊ तुमच्यावर तुम्हाला मी. आमच्याकडे LIC मध्ये एक हे होत्या स्टाफ होते आमच्या नाईस त्यांना नेहमी त्यांच्या मुलाची 10वीची एक्झाम होती त्याच्याकरता त्यांनी सुट्टी मागितली. आता सुट्टी घेतल्यानंतर ते काय नेहमी त्यांना सुट्टी मिळणार नाही म्हणून त्यांनी सुट्टी घेताना एक डॉक्टरचं सर्टिफिकेट लागलं कारण त्यांना मेडिकल लिव्ह घ्यायची होती. त्यामुळे ते सर्टिफिकेट त्याच्यात डॉक्टरांनी म्हटलं की तुम्हाला पोटाचा काहीतरी आजार आहे तर त्याच्यामुळे त्यांनी सुट्टी द्या म्हणून तो क्लेम हे त्यांनी इकडे सर्टिफिकेट लावला त्यांना रजा दिली. सेम त्यांनी 12वीला मुलासाठी परत एक्झामसाठी रजा घेतली. डॉक्टरांनी सेम लिहिलं की तुमचं त्याच्यामध्ये पोटासाठी तुमचा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे तुम्हाला आम्ही सुट्टी देतो. त्यांचं बॅडलक म्हणा किंवा काही एक 6 महिन्यांनी खरोखरीच त्यांना पोटाचा कॅन्सर झाला आणि त्यात त्या गेले. LICनी स्वतः LICचा स्टाफ त्यामुळे LICला त्यांच्याकडे सगळ्या रेकॉर्ड होतात. त्यांनी जो किती रजा घेतल्या का रजा घेतल्या कसा रजा घेतल्या सगळं LICकडे होतच. LICने त्यांचा क्लेम रिजेक्ट केला. त्या गोष्टी करता त्यांचा क्लेम सेटल करण्याकरता नंतर युनियनला मध्ये यायला लागल्या चेअरमनला त्या रिक्वेस्ट करायला लागल्या सगळ्या गोष्टी कारण ते LIC स्टाफ होते त्यामुळे त्यांना काही वेळेस बेनिफिट मिळतो त्यांना मिळाला. त्यामुळे त्यांचा जो काही 10 लाखाचा क्लेम होतो 10 लाख त्यांना नाही मिळाले पण त्याला 2 लाख त्यावेळेस त्याच्या ग्राउंडवरती म्हणजे युनिटी ग्राउंडवरती त्यांना दिले गेले. तर ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे आजार जो असेल तो खरा आजार लिहा तिकडे अननेसेसरी काहीतरी उगाच घ्यायचं म्हणून लिहिणं चुकीचा प्रकार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेस मेडिक्लेम पॉलिसी घेतो किंवा आपण जेव्हा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतो लोकांना मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्स याच्यामध्ये फरक कळत नाही. एक सिंपल सांगते मेडिक्लेम इन द सेन्स की तुमची जी पॉलिसी आहे मेडिक्लेमची त्या मेडिक्लेम मध्ये तुम्हाला सगळे आजार त्याच्यामध्ये कव्हर होतात. त्याच्यामध्ये तुमचं हॉस्पिटलायझेशन असतं किंवा तुम्हाला काही ऑपरेशन्स आहेत किंवा तुमचे ऑपरेशन आफ्टर ऑपरेशन जे तुम्हाला 6 महिन्याचे तुम्हाला जे आफ्टर ऑपरेशन ट्रीटमेंट जी घ्यायची असते त्याच्यात सगळ्यात कव्हर होते. हेल्थ इन्शुरन्स मध्ये तुम्हाला तो प्रकार येत नाही. हेल्थ इन्शुरन्स मध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढता त्यावेळेस तुम्हाला फक्त त्यांचं जे पर डे त्यांचं जो बेड चार्जेस असतात किंवा ऑपरेशन चार्जेस विच एव्हर इज लेस. तुमचे बेड चार्जेस समजा 7,000 रुपये पर डे असेल आणि त्याचे काय चार्जेस असेल ते तुम्हाला मिळतात आणि ऑपरेशन चार्जेस त्याच्यापेक्षा कमी असतील तर तुम्हाला ऑपरेशन चार्जेस मिळतात व्हॉट एव्हर इज विच एव्हर इज लेस. व्हेअरएज मेडिक्लेम मध्ये तुम्ही ज्यावेळेस पॉलिसी घेता त्यावेळेस तुमच्या ऍक्च्युअल मेडिक्लेम पॉलिसी तुम्हाला त्याचे जे काही क्लेम सेटल असतात तो मिळतो सेटलमेंट असेल ते. आता ह्याच्यामध्ये सुद्धा लोकांचा खूप एक मोठा गैरसमज आहे तो म्हणजे मेडिक्लेम पॉलिसी माझी समजा माझी स्वतःची मेडिक्लेमची पॉलिसी 75 लाखाची आहे तर मला 75 लाखाचा क्लेम मिळणार आहे का हा लोकांना माहिती नसतो.
मला क्लेम किती मिळतो? समजा माझे 75 लाखाचा क्लेम आहे तर त्याचे 10% जी आहे म्हणजे 75,000 रुपये पर डे माझा जो स्टे आहे तिकडे हॉस्पिटलचा, तर त्या दृष्टीने मला क्लेम मिळतो. पण तो 75,000 रुपयेचा स्टे साधारण कधीही कुठची कंपनी देत असते. तुम्हाला 7,000, 8,000, 10,000 पर डे म्हणजे ते जे बेड चार्जेस ज्याला आपण म्हणतो पर डे बेड चार्जेस ते तुम्हाला मिळत असतात. आणि त्या अनुषंगाने समजा तुमचं 2,000 रुपये पर डे तुमचं जर बेड चार्जेस असतील तर तुमचे मेडिकल चार्जेस जे असतात म्हणजे डॉक्टर येणार असतात त्याचे चार्जेस वेगळे असतात किंवा तुमचे औषधाचे चार्जेस वेगळे असतात. तुम्हाला जे तिकडे नर्स असतात त्या नर्स अवेलेबल असतात ते किती वेळ असतात त्याचा सगळ्याचा चार्जेस पर डे तुमच्या चार्जेसवरती अवलंबून असतो. काही वेळेस लोकांचं आमच्याकडे बऱ्याच कंप्लेंट्स असतात की माझी 50 लाखाची पॉलिसी आहे आणि मला इन्शुरन्स कंपनीने क्लेम दिलाय फक्त 5 लाख रुपये. मग आम्हाला त्यांना समजावून सांगायला लागतं की तुम्हाला 5 लाख क्लेम का इश्यू झालाय, कारण तुमची 50 लाखाची जी पॉलिसी असेल तरी तुमचं पर डे चार्जेस जे होते ते 5,000 रुपये पर डे होते. ते 5,000 रुपये पर डेच्या पॉलिसी प्रमाणे जे काही चार्जेस होते ते चार्जेस तुम्हाला दिले जाते. बाकीचे चार्जेस त्यांनी काढून टाकले कारण 5 लाखाच्या वरती तुम्हाला क्लेम मिळणारच नाही. हा लोकांनी थोडा विचार करणं हे गरजेचं आहे. दुसरं आणखी एक मेडिक्लेम आपण पॉलिसी घेतो. अगदी नवीन एक चालू झालं म्हणजे आपण मेडिक्लेम घेतो ते आपल्याकडे कार्ड दिलं जातं आणि ते कार्ड आपण वापरतो आणि तुम्हाला कॅशलेस पॉलिसी मिळते. त्या कॅशलेस पॉलिसीमध्ये सुद्धा आपल्याला ते घेताना सुद्धा मेडिकलचे आपले जे हे असतात आपण डॉक्टर्सने ज्या वेळेस तिकडे सगळे रिपोर्ट देतो त्यावेळेस ते लोक तिकडे पासून पहिले बघतात की आपली पॉलिसी किती लाखाची आहे आणि आपलं क्लेम किती लाखाचं पेंडिंग आहे. त्या पेंडिंग क्लेम वरती जो अमाऊंट असेल त्या क्लेम वरती हे लोक आपल्याला ट्रीटमेंट देत असतात. त्यावेळेस आपले जे नातेवाईक आहेत त्यांनी आपलं डोकं शांत करून तिथे सांगायला पाहिजे की आम्हाला त्यांचे एवढं मोठे नको. कारण माझ्या स्वतःच्या मिसेसचं एक तुम्हाला उदाहरण देतो. 2019ला तिचा हात एका मशीन मध्ये गेला आणि तो हात तिचा कापला गेला होता, पूर्ण हात कापला गेला होता. तर तिला एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. त्यांनी सांगितलं 35 लाख रुपये तुम्हाला खर्च येईल आणि प्लस तुमचा हात कापायला लागेल. उजवा हात होता तिचा, उजवा हात कापायला लागेल आणि तुम्हाला 2.5 महिने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला लागेल. हा सगळ्याचा विचार केल्यावरती माझ्या लक्षात आलं की इथे म्हणलं काहीतरी गोडगोंगल चाललंय त्यांचं. म्हणून मला आमचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी मी डिस्कस केलं आणि त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिला हे करून एक छोट्या हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर केलं, शिफ्ट केलं. तिथे साधारण मला खर्च आला 2,88,000 रुपये. तिचा पूर्ण हातही वाचला आणि तिचे ट्रीटमेंटही व्यवस्थित झाली. पण ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी करतो त्यावेळेस आपण काय करतो, अरे माझी पॉलिसी आहे ना 50 लाखाची माझी पॉलिसी आहे, 35 लाख रुपये गेले तरी हरकत नाही. पण हा विचार नाही करत की 35 लाख रुपये तुमचे जेव्हा जातात पण तुम्हाला ट्रीटमेंट परफेक्ट मिळते का किंवा मिळणार आहे का, तर ते 35 लाखासाठी काय तुम्हाला ट्रीटमेंट अशी वेगळी ट्रीटमेंट देणार आहे या गोष्टीचा आपल्याला एक विचार करावा लागतो. का आपण त्यावेळेस एकदम हचलेलो असतो, एक आपला पेशंट त्याच्यामध्ये ऍडमिट असतो आणि ऍडमिट ठिकाणी कसं काय त्याला बाहेर पडता येईल किंवा त्याला कसं बरं वाटेल याचा आपण विचार करतो. पण ऍक्च्युअली तो भाग तसं नसून त्याचे आपल्याला त्यावेळेस खूप डोकं शांत ठेवायला लागतं. आपल्याला काही लोकांचा आपल्याला सल्ला घ्यावा लागतो आणि त्या सल्ल्याप्रमाणेच आपल्याला जायला पाहिजे. मोठ्या मोठ्या हॉस्पिटल हे नेहमी मोठे खर्च सांगत असतात पण मोठ्या हॉस्पिटलमध्ये तेवढी चांगली ट्रीटमेंट मिळतेच अशातली गोष्ट नाही. तशी मध्यंतरी माझ्याकडे एक कंप्लेंट आली होती. त्या बाईनं इकडनं चालताना साधारण या गेट पर्यंत मी चालायला गेलो तर त्यांनी 20 मिनिटं चालायला लागायचे आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला स्पायनल कॉर्डचं तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल, 15 लाख रुपये तुम्हाला खर्च येईल. तुला माझा मित्र होता तो मला म्हणाला की कुठे मला 15 लाख रुपये मिळतील तर बघ जरा, कारण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीये. म्हणून माझे एक ओळखीचे होते त्यांना मी म्हटलं अरे माझ्याशी मित्र आहेत म्हणजे बघ 15 लाखाचा काय त्यांचा व्यवस्था आहे. त्यांनी सांगितलं मी एकदा त्यांच्याशी बोलू का, म्हटलं बोल, होत असेल तर चांगलं आहे. त्यांच्याशी ती बोलली, त्यांनी सगळं तिचे सगळे ट्रीटमेंट ऐकून घेतले. नंतर तिच्या लक्षात आलं की स्पायनल कॉर्डच्या ऑपरेशनची काही गरज नाहीये, ते ट्रीटमेंट तिला साधी ट्रीटमेंट होऊन जाईल. म्हणून तिने तिला एक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. 800 रुपये तिचा खर्च झाला. आज ती बाई व्यवस्थित चालते, व्यवस्थित ते करते. म्हणजे आपण प्रत्येक वेळी आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं ना तिथे जाणं याची आवश्यकता नसते. आपली मेडिक्लेम आहे म्हणून आपण तिथे जाणं ही चुकीचं आहे. आपण हा विचार करायला पाहिजे की दुसऱ्या छोट्या ट्रीटमेंटमध्ये ह्या लोक आपल्याला बरं वाटेल का किंवा तिथे काही आपला फायदा होऊ शकतो का, या गोष्टीवरती आपण भर दिला पाहिजे.
दुसरं मी म्हटलं की मगाशी आपल्याकडे आजही इन्शुरन्सला दुय्यम स्थान आहे. तर मी एवढं करतोच म्हटलं दुय्यम स्थान एवढं करतोच कारण की आपण ज्यावेळेस इन्शुरन्स करतो त्यावेळेस आपल्याला 26 कंपनी झालेली आहेत. तर 26 कंपनीमध्ये सर्वात कमी प्रीमियम कुठच्या कंपनीमध्ये मिळतो त्याचा आपण तिथे आपण पॉलिसी घ्यायला जातो. पण तिथे ज्यावेळेस कमी प्रीमियम ज्यावेळेस आपल्याला भरता घेतच होते तर आपला प्रीमियम का कमी घेतला जातोय त्याच्यावर रिझन काय, तर त्याच्यामध्ये आपल्याला आणखी काय ऍडव्हान्टेज आहेत काय डिसएडव्हान्टेज आहेत या गोष्टीचाही आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याच्यावर एक तुम्हाला उदाहरण देतो. मध्यंतरी एक माझ्याकडे केस आली होती. त्या माणसाने 2022 जानेवारीला एक ट्रक घेतला होता. ट्रक घेऊन त्यांनी दोन चुलत भावाने तो ट्रक घेतला होता. ते एकाने त्याच्यावरती लोन घेतलं, दुसऱ्याने त्याच्यावरती तो बिझनेस त्याचा सांभाळायचा. हे झाले 2022 जानेवारी. 2000 जून महिन्यामध्ये दोघांमध्ये काहीतरी भावाभावामध्ये भांडण झालं. त्यांनी एका भावाने दुसऱ्या भावाला एक 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं की आजपासून हा ट्रक जर तू सांभाळ, माझा काही गरज नाही. पण ठीक आहे झालं. तर परत त्यांचं जुलै महिन्यात परत सेटलमेंट झालं. त्यांनी दुसऱ्या भावाने परत लिहून दिलं त्याला की नाही आजपासून आपण दोघांनी मिळून परत व्यवसाय चालू करूया आणि हा ट्रक व्यवसाय चालूया. हे सगळं झालं. नोव्हेंबरच्या 2022ला त्या ट्रकला ऍक्सिडेंट झाला. तो ट्रक कोकणात ते दगड घेऊन जातात, तुम्हाला माहिती असेल, ते घेऊन जातात आणि त्याचं घर बनवतात. त्याचे दगड घेऊन तो चालला होता आणि त्याचा बॅलन्स गेला आणि 40 फूट खोल दरीत पडला. दरीमध्ये ते शेती होती, ते शेतीत पडला आणि ट्रकचे तुकडे झाले. म्हणजे इंजिनचे जवळजवळ 10 तुकडे झाले. इतका तो उंचावरून खाली पडला. तो जो ड्रायव्हर होता त्याने उडी मारला, तो निघून गेला. क्लीनर होता तो वाचला कारण ट्रक जेव्हा खाली पडला ते दगड जे होते त्याचा एक डोम बनला त्याच्या, त्या डोमच्या आतमध्ये जी कबर गेली पण तो वाचला. त्यावेळेस त्यांनी क्लेम ज्यावेळेस केला याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनीमध्ये, त्यावेळेस इन्शुरन्स कंपनीने सांगितलं की तुम्ही हे 2000 जूनला हे जे तुम्ही ट्रान्झॅक्शन जी केलेली आहे तर त्याच्यावर याचा अर्थ तुम्ही हा ट्रक घ्यायला विकलेला आहे. तर तुम्ही हा ट्रक विकला त्यामुळे तुम्हाला आणि तुम्ही इन्शुरन्स ट्रान्सफर न केल्यामुळे तुमचा हा इन्शुरन्स आम्ही कव्हर करणार नाही आणि तुम्ही चुकीचं हे करताय. तर ज्यावेळेस आमच्याकडे कंप्लेंट आली त्यावेळेस आम्ही त्या इन्शुरन्स कंपनीच्या ऑफिसर्सने बोललो. त्यांना म्हटलं की तुम्ही हे जे तुम्ही म्हणणं आहे तुमचे कुठच्या आधारावर म्हणताय. त्यांनी स्टॅम्प पेपरवरती लिहून दिलं. म्हणजे स्टॅम्प पेपर हा प्रकार एक तर म्हणजे त्यांनी ते रजिस्टर केलंय का, त्यांनी ज्यांचं जे काही दोघांमध्ये जी काही संवाद झाले ते त्यांनी रजिस्टर स्टॅम्प पेपर रजिस्टर झाले आणि स्टॅम्प पेपरला व्हॅल्यू नाहीये. दुसरा एक कायदा असा आहे 1988 सालचा की RTO मध्ये जर इन्शुरन्स तुमची जर व्हेकल ट्रान्सफर केली तरच इथे प्रॉब्लेम येऊ शकतो. अदरवाईज हे जे छोटे मोठे जे व्यवहार आहेत त्याच्यामध्ये होत नाही. तरी ते लोक ऐकायला तयार नव्हते. शेवटी त्यांना आम्ही पूर्ण कायद्याचं ज्ञान दिलं, त्यांना समजावून सांगितलं काय आपल्या ग्राहक पंचायतच्या भाषेमध्ये. त्याच्यानंतर मग त्यांना ते समजलं की आपण कुठेतरी चूक करतोय आणि त्यावेळेस त्यांचा क्लेम त्यांना सेटल केला. 24 लाखाचा क्लेम होता, छोटा मोठा नव्हता. पण ह्या गोष्टी त्यांचा जो प्रीमियम जो होता तो इतका निग्लिजिबल होता की त्यांना खरं म्हणजे 24 लाखाचा क्लेम त्या कंपनीकरता खूप मोठा होता. तर आपण मगाशी तुम्ही मला म्हणालात की प्रीमियम मध्ये मला कमी पडतोय म्हणून मी तिकडे पॉलिसी घ्यायला जातोय आम्ही म्हणून. तर प्रीमियम कमी होतोय म्हणून तिकडे पॉलिसी घ्यायला जाऊ नका. तिकडे आपल्याला बेनिफिट्स काय मिळणार आहेत किंवा आपल्याला काय त्याच्यामध्ये काही फायदे काय आहेत, तोटे काय आहेत त्याचा पूर्ण अभ्यास करा. जर तुम्हाला कळत नसेल, कळलेलं नसेल तर वेबसाईट आपल्या साईटवरती जाऊन त्यांचा तुम्ही कंपेअर करू शकता बाकीच्या पॉलिसीबद्दल की ह्या पॉलिसीमध्ये मला काय बेनिफिट्स आहेत किंवा ह्या पॉलिसीमध्ये मला बेनिफिट्स का नाहीये. ह्या गोष्टी हे तुम्ही करू शकता. कधी कधी असं होतं की तुम्हाला एखादा एजंट येऊन सांगतो की आता माझ्यावरतीच एक उदाहरण होतं. मी जेव्हा गाडी घेतली त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला एक मी इन्शुरन्स देतो, इन्शुरन्स कंपनीचं नाव नाही सांगत, तर तुम्हाला मी एक गोव्याची टूरही देतो. म्हटलं तुम्हाला 15,000चे प्रीमियम करतो, तुम्हाला गोव्याची टूर कुठच्या हिशोबाने देणार आहेस. गोव्याची टूर म्हटल्यानंतर कमीत कमी तुम्हाला 25,000 रुपये खर्च आहे. 15,000 करतो, 25,000 कसं काय देऊ शकतो. या सगळ्या गोष्टी हे लोक करत असतात. कधी किंवा तुम्हाला सांगतात नाही ठीक आहे आम्ही 15,000च्या वेळी तुम्हाला
9,000 प्रीमियम देऊ, 10,000 प्रीमियम देऊ. म्हटलं तुम्ही कसं काय चालू करू शकता? कारण तुम्ही ज्यावेळेस IRDA ला ज्यावेळेस तुमच्या पॉलिसीज देता, तुमचं प्रीमियम देता, त्यावेळेस ते फिक्स होतं तिकडे. त्याच्यामुळे तुम्ही कमी करणं म्हणजे असं अर्थ तुम्ही कोणाला तरी कुठेतरी तुम्ही त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करणार आणि ते मला देणार नाहीत. मग उद्याचा माझा जर क्लेम आला तर तो क्लेम तुम्ही कसं काय सेटल करणार? या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करायला लागतो. त्यामुळे आपण पॉलिसीचा ज्यावेळेस घेतो त्यावेळेस एखाद्या एजंट आपल्याला काही आमिषेस देत असतील तर ते आमिष घेण्यापेक्षा ती पॉलिसी किती चांगली आहे ह्याच्यावरती आपण विचार करणं गरजेचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण मेडिक्लेम पॉलिसी ज्यावेळेस घेतो ते मेडिक्लेम पॉलिसी कधी कधी आपण एखादी कंपनी आवडत नाही, आपण दुसऱ्या कंपनीला पोर्ट करतो. दॅट इज कॉल्ड त्याला म्हणतात पोर्ट करणं पॉलिसी. पॉलिसी पोर्ट करण्याचं मॅक्झिमम एज 70 आहे. त्याच्यावरती तुम्हाला पॉलिसी पोर्ट करता येत नाही. आणि जर पॉलिसी तुम्हाला पोर्ट करायची असेल तर तुमच्या प्रीमियमच्या दिवसाच्या 45 दिवस आधी तुम्हाला ती पॉलिसी पोर्ट करावी लागते, तरच ती पॉलिसी पोर्ट होते. नंतर पॉलिसी पोर्ट होत नाही. आता पॉलिसी पोर्ट करण्याकरता त्याची रुटीन काय आहे? तर ज्यावेळेस तुम्ही पॉलिसी घेता आणि एका कंपनीकडनं दुसऱ्या कंपनीकडे तुम्ही पॉलिसी पोर्ट करता त्यावेळेस ती कंपनी IRDAच्या साईटवरती त्यांना ती लिहिते की ही पॉलिसी आम्ही आमच्याकडनं आहे ते पॉलिसी पोर्ट करत आहोत आणि आम्हाला परमिशन द्यावी. IRDA आधीच्या कंपनीला मेल करते म्हणजे त्यांच्या रुटीन ह्याच्यामध्ये आणि तेव्हा त्यांना विचारते की बाबा ही पॉलिसी अशी अशी तुमच्याकडे आहे आणि हा पॉलिसी होल्डर या पॉलिसीचं काही कारणास्तव दुसऱ्या कंपनीत चालतोय तर तुमची परवानगी आहे का, किंवा तिथे काही तुम्हाला काही त्याच्यामध्ये आणखीन काही इट्स अँड बट्स आहेत का, तरच ती पॉलिसी पोर्ट होते. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमची पॉलिसी पोर्ट होते त्याच्यानंतर दुसरी जी कंपनी म्हणजे ए कंपनी बी कंपनीमध्ये पॉलिसी पोर्ट होते ती बी कंपनी ए कंपनीला विचारते की यांचा पूर्वीचा 4 वर्षाचा काही इफेक्ट आहे, तुमच्या काही क्लेम्स त्यांच्या आहेत का, किंवा त्यांना काही आजार झाले हे तुमच्याकडे काही डिटेल्स आहेत का, तर ते आम्हाला तुम्ही कळवा. जर त्यांनी कळवले नाही तर IRDA ला ते लिहितात की हे आम्हाला कळवलं तर आम्हाला डिटेल्स तुम्ही मिळवून द्याव्या आणि IRDA त्यांना ते क्लेम मिळवून देतात. आता एक मध्यंतरी माझ्याकडे अशीच एक केस होती. फार नावाजलेली व्यक्ती आहे, नाव नाही सांगत, दादरला राहतात. त्यांची 40 ते 45 वर्ष पॉलिसी ही न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे होती. त्यांचे सगळे अकाउंट जे होते ते ऍक्सिस बँकेमध्ये होते. ऍक्सिस बँकेने ते ज्यावेळेस त्यांचे अकाउंट बघितले, पैसा ज्यावेळेस त्यांच्याकडे बघितले त्यावेळेस एक दिवशी त्यांच्या ऍक्सिस बँकेचे ऑफिसर त्यांच्याकडे आले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आमची पॉलिसी आमच्याकडे चालू करा कारण तुम्हाला आम्ही थोडं प्रीमियम मध्ये कन्सेशन देतो आणि तुमचं एवढं आमच्याकडे पैसा आहे, तुमचे जे FDs आणि सगळे आमच्याकडे आहेत तर तुम्हाला त्या दृष्टीने आम्ही तुम्हाला प्रीमियम मध्ये कन्सेशन देऊ. बट नॅचरली मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे त्यांनी ते तिकडे गेले आणि त्यांचं ज्यावेळेस एज होतं 72, पण पॉलिसी त्याची पोर्ट झाली नाही आणि पॉलिसी त्याची न्यू पॉलिसीवर ट्रीट झाली, पॉलिसी कंटिन्यू झाली. बॅड लक त्यांचा असा की त्यांना तोंडाचा कॅन्सर झाला आणि तोंडाचा कॅन्सर झाल्यावर त्यांना 25 लाखाचा खर्च आला आणि 1 रुपयाही त्याच्यात मिळाला नाही. अर्थात त्यांना काही तसं पैशाचा तेवढा इश्यू नव्हता, दॅट इज डिफरंट इश्यू, पण त्यांना ती पॉलिसीचा खर्च जो मिळाला नाही म्हणून त्यांनी मला ज्यावेळेस अप्रोच झाली त्यावेळेस मी जेव्हा चेक करतो म्हटलं सर तुम्हाला ही पॉलिसी तुमची पोर्ट झालेलीच नाहीये. तर म्हणाला असं होणं शक्य नाही कारण मला ऍक्सिस बँकेने सांगितलंय की तुमची पॉलिसी पोर्ट झाली म्हणून. म्हटलं ह्याच्यात कुठेच म्हटलेलं नाहीये. मी म्हटलं तुमच्या इन्शुरन्स कंपनी दोन्ही इन्शुरन्स कंपनीशी मी चौकशी केली की तुम्ही खरोखर जी पॉलिसी पोर्ट झाली तर त्यांनी सांगितलं नाही, त्यांचा एज 70 अबव असल्यामुळे पॉलिसी पोर्ट होऊ शकत नाही. म्हणजे अशा गोष्टी ह्या लोकांना आमिष दाखवून फसवलं जातं. फसवणं म्हणण्यापेक्षा त्यांचा बिझनेस आहे, तो बिझनेस केला जातो. तर तिथे आपल्या या पॉलिसीजना आपल्या किंवा आपल्या जे काही म्हणजे कमी प्रीमियम म्हणसाठी किंवा काही लोक असतात किंवा उंचीसाठी विशेष करून आता एक दुसरी तुम्हाला ज्या पोर्टच्या पॉलिसीमध्ये जमतात पण त्याची पॉलिसी पोर्ट झाली होती पण आधीच्या कंपनीकडनं त्यांनी जो रिपोर्ट मागवायला पाहिजे त्यांनी न मागवल्यामुळे त्यांचा क्लेम रिजेक्ट झाला होता. त्यांचा एज ज्यावेळेस पॉलिसी पोर्ट केली त्यावेळेस त्यांचा एज 66 होता आणि एज ऑफ 68 त्यांचा हार्टचं ओपन हार्ट सर्जरी झाली होती. ओपन हार्ट सर्जरीला काहीतरी त्यांना 15 लाख 16 लाख रुपये काहीतरी खर्च आला होता आणि आता खर्च आल्यानंतर ते ज्यावेळेस त्यांनी पॉलिसीचे पैसे मागायला गेले त्यावेळेस ते न्यू इंडिया इन्शुरन्स न्यू इंडिया इन्शुरन्स कडे होती
त्याच्यानंतर त्यांची जी बँक होती पंजाब नॅशनल बँक, त्यांनी हात वरती केला. त्यांनी सांगितलं आम्ही काहीच करू शकत नाही, कारण तुम्ही इन्शुरन्स कंपनीला विचारा. आम्ही इन्शुरन्स कंपनीवर फॉलोअप केला तर त्यांनी सांगितलं की हे आम्ही करू शकत नाही, कारण ही पॉलिसी कोर्ट झाली, परंतु आमच्याकडे तर आम्ही क्लेम देऊ शकत नाही. त्याच्यानंतर ओम्बड्समनला केस टाकली. ओम्बड्समनला केस टाकल्यानंतर हे त्यावेळेस त्यांचं एज काहीतरी 70च्या आसपास होतं. आणि थोडेसे शिक्षणाने म्हणजे त्यांना पटकन कळत नसे की ओम्बड्समन काय विचारलं. तुम्हाला सांगून खोटं वाटेल की त्यांची ज्यावेळेस हिअरिंग चालू होती ओम्बड्समनची, त्यावेळेस ते लॅपटॉपवरती त्या बाजूला बसून बोलत होते. त्यांची मुलगी त्यांच्या बाजूला बसली होती. ते लॅपटॉपच्या ह्या बाजूला बसून त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं मोठ्या अक्षरात उत्तर द्यायचं आणि स्वतःला उत्तर दाखवायचं की हे उत्तर बोला आपण, येस किंवा नो. त्याच्यानंतर मग ते ओम्बड्समनने त्यांना सांगितलं ठीक आहे, तुमचं काही क्लेम आहे तो आमच्या लक्षात आलेला आहे, तर आम्हाला तुम्ही आधीचे तुमचे जे 4 वर्षाचे पॉलिसीज आहेत तर तुम्ही आम्हाला द्या. असं म्हणून त्याचं आम्ही क्लेम सेटल केलं. आणि ह्या गोष्टी आपल्याला विचार करतो, अनेक गोष्टींचा ह्याच्यामध्ये सहभाग असतो. आता दुसरं आणखीन एक असतं ओव्हरसीज मेडिक्लेम. ओव्हरसीज मेडिक्लेम आपण बरेचसे लोक आउट ऑफ इंडिया जात असाल त्यावेळेस ओव्हरसीज मेडिक्लेम हा तुम्हाला करावा लागतो, कंपल्सरी येतो. बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही इकडनं पॉलिसी घेऊन जाता आणि तिकडे काहीतरी इश्यू होतो आणि तो इश्यू झाल्यानंतर आपण जेव्हा आणि क्लेम रिजेक्ट होतो. आता एक मजेशीर केस होते माझ्याकडे. त्या केसमध्ये त्यांचं असं होतं की ती व्यक्ती युरोपमध्ये गेले होते, मला वाटतं थायलंड कुठे गेले होते. त्यांनी रात्री काहीतरी त्यांची वाईन होती, ती वाईन प्यायला दुसऱ्या दिवशी त्यांचं स्टमक अपसेट झालं. आपल्याकडे आपण काय उतरतो खाली मेडिकल स्टोअर मध्ये जातो, 2 गोळ्या घेतो आणि आपण गप्प राहतो, 1 दिवस आराम करतो. तिकडे त्यांना ऍडमिट करायला लागलं. ऍडमिट म्हणून त्यांना 12 लाखाचा खर्च आला. आता 12 लाखाचा खर्च आल्यावरती त्यांचा इश्यू प्रॉब्लेम असा आहे की इंडियन इन्शुरन्स ऍक्ट प्रमाणे जर तुम्ही ड्रिंक्स घेऊन जर तुम्हाला जर काही जर क्लेम आला तर तो क्लेम सेटल होत नाही. ते मला सांगायला लागले नाही सर, मला कसंही करून तुम्ही हा क्लेम सेटल करून द्या. तर म्हटलं तुम्हाला एक काम करायला लागेल, आपण एक म्हटलं कन्झ्युमर कोर्टात जाऊया. म्हटलं हे तुमचे ओम्बड्समन केस पूर्ण होणार, कारण ओम्बड्समन जे आहे ना, म्हणजे इव्हन तुम्ही बँकेचं ओम्बड्समन घ्या किंवा इन्शुरन्सचं ओम्बड्समन घ्या, त्यांचे जे इन्शुरन्स ऍक्ट जो आहे त्या इन्शुरन्स ऍक्टच्या आतमध्ये जे काही त्यांचे असतील तर त्याप्रमाणेच ओम्बड्समन डिसिजन घेऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त बाहेर ओम्बड्समन जाऊ शकत नाही. पण वेअरच तुम्ही कन्झ्युमर फोरम्स किंवा तुम्ही जे बाकीचे कोर्ट्स आहेत ते इन्शुरन्स ऍक्टच्या बाहेर जाऊन जजमेंट देऊ शकतात. तर मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही एक काम करा की तुम्ही कन्झ्युमर कोर्टात जा आणि कन्झ्युमर कोर्टात तुम्हाला जजमेंट मिळेल, कारण तुम्ही आउट ऑफ इंडिया होतात आणि तिकडे तुम्ही काय ती वाईन पियाला किंवा रिझन काय हे तिकडे आपण काहीतरी त्यांना समजावून सांगू कन्झ्युमर आणि त्याप्रमाणे आपण जजमेंट घेऊया तिकडनं. ते कन्झ्युमर कोर्टात गेलं, त्यांना कोणीतरी 1.5 लाख रुपये खर्च सांगितले. ते माझ्याकडे म्हणाले वागसर 1.5 लाख रुपये खर्च आहे, माझ्याकडे 1.5 लाख रुपये नाहीये. तर म्हटलं सर तुम्ही वर्षातनं 4 टूर तर करताच फॉरेन टूर्स, आणि तुम्ही जर सांगाल की 1.5 लाख रुपये माझ्याकडे खर्च नाहीये तर आय एम व्हेरी सॉरी. तर म्हटलं असं कारण नाही, म्हटलं आपण तिकडे सांगूया की मी गरीब आहे. म्हटलं तुम्ही गरीब म्हणालात परंतु म्हटलं तुमचे इन्कम टॅक्सचं रिटर्न तुम्हाला मागणार, कारण तुम्हाला ज्यावेळेस कोर्टात असं निर्णय असतो की जर एखाद्या व्यक्तीचं इन्कम जर 8 लाखापेक्षा कमी आहे तर कोर्ट तुम्हाला स्वतः मदत करतं वकील देण्याकरता. तर म्हटलं हे तुम्ही अप्रूव्ह करू शकता का, तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे का, किंवा तुम्ही इन्कम टॅक्स मध्ये जेव्हा तुम्ही रिटर्न फाईल करता त्यावेळेस तुम्ही फॉरेन टूर केली हे दाखवता का. हो मी दाखवतोय. म्हटलं मग तुम्ही जर वर्षाला 4 फॉरेन टूर करताय हे जर तुम्हाला मी जर दाखवलं तर म्हटलं तो तिकडचे ते जज तुम्हाला मला आपल्या दोघांना उचलून तिकडनं 3ऱ्या मजल्यावर खाली फेकून दिले, त्या शब्दात त्यांना सांगितलं. ते नंतर पुढे गेले नाही, कारण 1.5 लाखाकरता 12.5 लाखापेक्षा त्यांना 1.5 लाख जास्त महत्वाचे वाटते. म्हणजे असे काही मंडळी आपल्याकडे येत असतात. त्यामुळे आपण ओव्हरसीज मेडिक्लेम करतो त्यावेळेस आपला काही आजार जर असेल तर इकडनंच तुम्ही डिक्लेअर करून जा. तिकडे गेल्यानंतर जो ऑपरेशन झालं किंवा ऑपरेशनचा जर काही खर्च आला नॉर्मली आपल्या इंडियन इन्शुरन्स त्या रिजेक्ट करतात. ते रिजेक्ट होऊ नये त्याच्याकरता आधीच आपल्याला घ्यावं लागलं. म्हणजे काही
इन्शुरन्सचे जे एजंट्स आहेत तुमचे किंवा तुम्ही इन्शुरन्स घेताना जे काय त्यांच्या अटी आहेत ते व्यवस्थित वाचा, तिथे व्यवस्थित लिहा. कारण बऱ्याच वेळेला आपण तिकडे येस नो मध्ये नो 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 करत जातो आणि त्या नो नो मध्ये बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो. आता तुम्हाला जसं एक लाईफ इन्शुरन्स पण एक मध्यंतरी माझ्याकडे एक लेडी झाली आणि त्यांनी सांगितलं त्यांच्या मुलाची त्यांनी पॉलिसी घेतली होती आणि पॉलिसी घेऊन त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला पॉलिसी देऊ शकत नाही. 25 लाखाची पॉलिसी होती. तर त्यांनी विचारलं त्या इन्शुरन्स कंपनीला की तुम्ही पॉलिसी आम्हाला का देत नाही? नाही, तुम्हाला आम्ही रिझन दिलेले, त्या रिझनवरती आम्ही तुम्हाला पॉलिसी देऊ शकत नाही. त्यांनी आम्हाला फोन केला की आल्या आमच्याकडे, मी सगळे जे पॉलिसी डिटेल्स वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्यांचा मुलगा 1 वर्षापूर्वी MBA झाला होता आणि त्याला जॉब लागून 9 महिनेच झाले होते. इन्शुरन्स काढण्याकरता तुम्हाला साधारण 1 वर्षाचं तुमचं इन्कम असणं गरजेचं आहे. कुठचा इन्शुरन्स म्हणजे मेडिक्लेम घ्या, लाईफ इन्शुरन्स घ्या, हेल्थ इन्शुरन्स घ्या, कुठचंही जरी तुमचं इन्शुरन्स असेल तरी तुम्हाला 1 वर्षाचं इन्कम मिनिमम असणं गरजेचं आहे. तर त्या कायद्याअंतर्गत त्याचा क्लेम त्याने रिजेक्ट केला, म्हणजे ती पॉलिसी देणं रिजेक्ट केली होती. मी त्यांना एक प्रश्न विचारला तुमचा की म्हटलं तुमचं मुलाचं आधी काही इन्कम होतं का? म्हणाले नाही, काहीच नव्हतं. म्हटलं तुम्ही काय रिटर्न फाईल केली आहेत का त्याच्या नावावरती? म्हणाले हो, आम्ही रिटर्न फाईल केलेली. तर म्हटलं तुम्ही एक काम करा, तुमच्या इन्शुरन्स कंपनीकडे परत जा, त्यांना एक पत्र द्या की माझ्या मुलाचं इन्कम 9 महिने नसून माझ्या मुलाचं इन्कम साधारण 3.5 वर्षापासून आहे, कारण त्याच्या अशा रिटर्न फाईल आम्ही करत होतो, जरी तो MBA आता झालेला असला तरी सुद्धा. असं करून ज्यावेळेस आम्ही त्यांना सगळं समजावून सांगितलं, इन्शुरन्स कंपनीचे जे ऑफिसर होते त्यांना आम्ही समजावून सांगितलं, तर ज्या इन्शुरन्स कंपनीकडे ते गेले होते त्यावेळेस त्यांनी ते मान्य केलं आणि त्यांना पॉलिसी मिळाली. असे काही ज्यावेळेस आपण पॉलिसी काढतो, तर दुसरा एक लाईफ इन्शुरन्स मध्ये आणखी ऍक्ट आहे, तो आपल्याला माहिती नसतो. तो आहे की इन्शुरन्स ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस इन्शुरन्स कुठे काढायचा असतो, कुठे काढून नाही हे त्याच्यावरती लिहिलेलं असतं. आता इन्शुरन्स काढता साधारणपणे इन्शुरन्स काढताना फॉरेनमध्ये तुम्ही कुठे असेल इन्शुरन्स काढला तर चालतो, परंतु जर तुम्ही जर केनिया म्हणजे साऊथ आफ्रिकेमध्ये जर असाल आणि तिकडे जर तुम्ही इन्शुरन्स घेतला तर तो इन्शुरन्स काढला जात नाही. किंवा आता इराण, इराक, इस्रायल या ठिकाणी जर असाल, पाकिस्तान, इकडे चीन या ह्याच्यामध्ये तुम्ही जर असाल तर तुम्हाला इंडियन इन्शुरन्स काढता येत नाही. आपल्याकडे काही वर्षापूर्वी एक बाई आल्या होत्या आणि त्यांचे मिस्टर केनियामध्ये होते, जॉबच्या निमित्ताने तिकडे गेले होते आणि त्यांनी तिकडे त्यांचा क्लेम आला. तिकडे केनियामध्ये कशी एक पद्धत आहे, काही केनियामध्ये लोक गेले असेल त्यांना माहिती असेल, कधी जर गेले असतील तर तिकडे ते ब्लॅक ची एक टोळी असते, ती टोळी येते तुमच्याकडे. त्यामुळे तुम्हाला सांगते की तुम्ही जर एकटे राहत असाल तर तुमच्याकडे येते आणि तुम्हाला सहज विचारते की मला तुमच्याबरोबर राहायचंय, आम्ही 8 दिवस तुमच्याबरोबर राहू, 10 दिवस राहू, हे ते सरळ सांगतात आणि ते त्या ठिकाणी तुमचे राहतात. तुम्ही हो म्हटलं तर तुम्हाला काही त्रास पण देत नाही, त्यांची काही मजा करतात आणि ते निघून जातात 10 दिवसानंतर. पण तुम्ही जर नाही म्हटलं तर बाकी तुमचं काय कारण नसतं. एखाद्या वेळेस तुम्हाला ते स्टॅप करतात किंवा तुम्हाला त्यांच्याकडे गन असेल तर गन तुम्हाला शूट पण करतात. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांना मारलं गेलं होतं ते. आणि इन्शुरन्स कंपनी त्यांचा इन्शुरन्स होता 1,55,00,000 1,55,00,000 इन्शुरन्स होता. त्यांनी जो इन्शुरन्स घेतला होता तो घेतला होता त्यांच्या हाऊसिंग लोनच्या अगेन्स्ट. ICICI बँकेकडनं त्यांनी लोन घेतलं होतं आणि ICICI प्रुडेन्शियल मधलं त्यांनी इन्शुरन्स घेतला होता. इन्शुरन्सला त्यांच्या 5 वर्ष झालेली असतात. कधी इन्शुरन्सचा तुमचा 5 वर्ष पूर्ण, लाईफ इन्शुरन्स म्हणजे 5 वर्ष पूर्ण झाले असतात तर साधारण तुम्हाला तुमच्यावरती इन्व्हेस्टिगेशन होत नाही. तर जो कायदा आहे त्या कायद्याचं मी एक मुद्दा पकडला आणि त्याच्याशी डिस्कस केलं. म्हटलं तुम्ही जे पॉलिसी तुम्ही घेताय ती तुम्ही 5 वर्षाच्या आधीची आहे, त्यामुळे तुम्ही तिथे क्लेम रिजेक्ट करणं प्रश्न येत नाही. त्यामुळे नाही, आम्ही क्लेम रिजेक्ट करू शकतो कारण तिथे त्यांचं केनियामध्ये त्यांचं डेथ झालेलं आहे. तर म्हटलं केनियामध्ये जरी डेथ झालेला असला आणि त्यावेळेस आमचं म्हणणं असं होतं की त्यांनी आम्हाला कुठच्या या गोष्टी कळवलेल्या नव्हतं. म्हटलं त्यांनी इन्शुरन्स का घेतला होता? 1,50,00,000 इन्शुरन्स त्यांनी घेतला होता, तो कशासाठी घेतला होता? तर म्हणाले की हाऊसिंग लोनचा. म्हटलं हाऊसिंग लोन कोणाकडनं घेतलं होतं? असं आमच्याच ICICI बँकेकडनं घेतलं होतं. म्हटलं म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्याच्या सगळ्या डिटेल्स, कारण तुम्ही हाऊसिंग लोन ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळेस तुमच्या पूर्ण डिटेल्स तुमच्याकडे असले पाहिजे. तर तुम्ही जो क्लेम म्हणताय की आमच्याकडे डिटेल्स नाही आहेत तर म्हणणं चुकीचा प्रकार आहे.
तुमच्याकडे सगळ्या डिटेल्स आहेत आणि ते सगळ्या डिटेल्स असूनही तुम्ही त्यांचा क्लेम रिजेक्ट करताय, विच इज रॉंग थिंग. तेव्हा ते त्यांचे जे वरचे ऑफिसर्स ते परत म्हणायचे, बराच वेळ एक साधारण 3 महिने आमचं डिस्कशन चाललं होतं. नंतर त्याला डिसिजन घ्यायला लागलं की नाही आहे म्हणताय ते बरोबर आहे, आपली चूक आहे, कारण आपल्याकडे सगळ्या डिटेल्स अवेलेबल आहेत हाऊसिंग लोन. आणि त्यांचा त्यांनी 1,50,000चा 1,50,00,000चा इन्शुरन्स आणि त्याच्यावरती 10 लाखाचा त्यांना बोनस, त्या दोन्हीही त्यांना सँक्शन केलं. 1,60,00,000 त्यांना दिले गेले. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला माहिती पाहिजेत. आपण ज्यावेळेस पॉलिसी काढतो लोकांनाही माहिती नसतं की मी कुठे गेलोय, आणि एजंट सहसा या गोष्टी तुम्हाला सांगत पण नसतात, कारण त्यांना बिझनेस हवा असतं. आजकाल हा प्रॉब्लेम असा आहे की इन्शुरन्स हा तुम्हाला मग म्हटलं की आपल्याकडे सेकंडरी त्याला व्हॅल्यू दिली जाते. त्यामुळे इन्शुरन्स घेणं आज मी तुम्हाला एक मजा सांगतो, म्हणजे आपल्याकडे आजही लोकांना मरण म्हटल्यानंतर लोक टेन्शन मध्ये येतात. मला मी मरणार आहे हे मला जर कोणी सांगितलं तर मला असं वाटतं मी मरणार नाही, मी पूर्ण माझं आयुष्य मी 100 वर्ष 150 वर्ष जगणार आहे. मरण त्यामुळे आपण इन्शुरन्स साठी सहसा जात नाही. हा महत्वाचा आपल्या भारतामध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्हाला याच्यामध्ये एक मजेशीर उदाहरण देतो. मी LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर होता आणि मला एकाने म्हणजे आम्हाला सांगितलं जायचं की तुला जर पॉलिसी कोणाचं तुम्ही पॉलिसी विकत असाल तर तू पॉलिसी काढणार आहेस, तुला हा क्लेम मिळेल, तू मेला तर तुझं होईल, असं कधी बोलू नका. प्रत्येक वेळी तुम्ही मरा, तुमच्या फॅमिलीला किती क्लेम मिळाला हे सगळ्यांना समजावून सांगा. तर माझे एक एजंट होते, त्यांना आम्ही एजंटला हे समजावून सांगतो. ते एजंटने जाऊन त्याच्या एका पॉलिसी होल्डरला सांगितलं, अरे यार तू मर गया ना तर तेरा वाईफ को इतना इतना मिलेगा, पैसा इतना इतना मिलेगा. तुम्हाला सांगून हसायला येईल तर त्याची बायको तिकडे पोळ्या लाटवली, हातात तिचं लाटणं होतं. ते लाटणं घेऊन ती जवळजवळ त्याच्यावर 2 किलोमीटर धावली असेल त्याच्या पाठीमागे. म्हणजे इथपर्यंत आपल्याकडे म्हणजे मरणाला आपण एवढे लोक घाबरतो किंवा मरणाला आपण विचारच करत नाही आपल्याकडे मरणासाठी. त्यामुळे इन्शुरन्स साठी जे आपण सेकंडरी व्हॅल्यू जे आपण डेव्हलप करतो त्याला विसरून ते हे अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक क्लेम्स आमच्याकडे येत असतात. त्याच्यानंतर आणखीन एक क्लेम आमच्याकडे आलं होतं, मेडिक्लेम होती पॉलिसी. मेडिक्लेम मध्ये तुम्ही जर गुडघ्याचं ऑपरेशन केलं तर तुम्हाला पूर्ण क्लेम मिळेल, पण तुम्ही जर ते ऑपरेशन न करता तुम्ही जर त्याच्यावरती बाकीचे कोणते ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला तर क्लेम मिळत नाही. म्हणजे लेझर ट्रीटमेंट थोडक्यात गुडघ्यावरती लेझर ट्रीटमेंट सुरू येतात. आपल्याकडे एक पॉलिसी आली होती आणि त्या व्यक्तीने मला सांगितलं सर 40,000चा क्लेम होता, जास्ती नव्हता. तो क्लेम रिजेक्ट केला होता. तर म्हटलं त्याच्या कन्झ्युमर कोर्टात असेल तर म्हणाला सांगितलं, म्हटलं मी सांगेन तेवढं बोलायचं, जास्ती बोलायचं नाही. तुम्हाला सांगितलं ठीक आहे हरकत नाही. सर माझा क्लेम जर मिळाला तर मी काय करू तुमच्या गोष्ट सांगा. म्हटलं तू माझ्याकडे एकच गोष्ट करायची, कारण त्याला म्हणून व्हिडिओवरची सवय होती, एकावर एक व्हिडिओ होता, टेन्शन मध्ये होता. म्हटलं ही सोडून द्यायचं. तयार झालं. गेल्या 6 महिन्यात त्याला तो क्लेम मिळाला विथ इंटरेस्ट, म्हणजे 40,000 त्याचा जो ऍक्च्युअल क्लेम होता तो, प्लस त्याच्यावरती त्याचा मेंटल हॅरेसमेंट चार्जेस ते 4,000, त्याच्यावरती इंटरेस्ट 10%, त्यावेळेस 10% इंटरेस्ट होता, तर 10% म्हणजे जितक्या वर्षाचा क्लेम त्याचा सेटल झाला जितक्या वर्षाचा, आणि त्याच्यावरती आणखीन त्याचा लिगल चार्जेस असे म्हणून त्याला 40,000चे काहीतरी 68,000 टोटल मिळाले. त्या माणसाला 68,000 म्हणजे 68 कोटी झाले होते, कारण त्या माणसाचा जॉब नव्हता. ते मिलचं जे प्रकरण झाले त्याच्यामध्ये तो होता आणि त्याचा जॉब केला होता. त्यामुळे आला पेण्याचा पाऊस घेऊन आला होता, त्याची मिसेस पण बरोबर होती. पेड्याचा पाऊस घेऊन आम्ही सगळ्यांना पेढे वाटले जे काय विचारांना आणलं त्या मला खाली घेऊन गेला. आपलं मुंबई ग्राहक पंचायतचं तक्रार ऑफिस जे आहे कोणी जर बघितलं असेल ते मॅझिन फ्लोअरला आहे, ते वरती आहे. माझ्यावर खाली आलं, म्हणाला सर माझ्यावर खाली सर, माझ्यावर आणखीन काही आमचे कार्यकर्ते होते, आम्ही खाली गेलो. आणि खरोखरी त्या माणसाने विडीचं बंडल मागितलं, एक विडी ओढली, बाबाची विडी जाळून टाकलाय. सांगितलं की मी याच्या पुढे व्हिडिओ ओढणार नाही. खरोखरच हे क्लेम सेटल होणं हे पुढचं आलं, म्हणून त्याच्या लाईफ मध्ये त्याच्या फॅमिलीच्या लाईफ मध्ये हा जो फरक पडला हा जास्ती आम्हाला म्हणजे आमच्याकरता जास्ती फायदेशीर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. आम्ही ज्यावेळेस तक्रार केंद्रामध्ये असतो त्यावेळेस आम्ही काही प्रबोधन पण करतो, काही गोष्टी आम्ही क्लेम सेटलमेंट करण्यासुद्धाही करत असतो. तर आणखीन कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकतो.
किती आहे त्यांचं एज? 67. एजचे ब्रॅकेट आहे मेडिक्लेम साठी. म्हणजे लाईफ इन्शुरन्सचं तुमचं प्रत्येक म्हणजे तुम्ही एका वर्षी इन्शुरन्स काढला की तो इन्शुरन्स तुमचा तो प्रीमियम तुमचा टिल मॅच्युरिटी सेम राहतो. पण हेल्थ इन्शुरन्स म्हणजे हेल्थ इन्शुरन्स नाही, मेडिक्लेम पॉलिसी. स्टार्स आहे ना तुमचं, स्टारचं मी तुमच्या कंपनीची बाजू घेत नाहीये. तसं आहे ना, हे असतं ब्रॅकेट असतात. म्हणजे साधारण 15 वर्ष, एज 15 to 25, 25 to 30, 30 to 35, 35 to 45, 45 to 50, 50 to 55, 55 to 60, 60 to 65, 65 to 70, 70 to 75, 75 to 90, 90 to 100 असे त्याचे एजचे ब्रॅकेट्स. तर तुम्ही कुठच्या एज ब्रॅकेटमध्ये येता त्याप्रमाणे तुमचं, कारण मेडिक्लेम मध्ये दरवर्षी प्रीमियम तुमचं वेगळा येतो. म्हणजे तुमची पॉलिसीच नवीन होते. तुम्ही जर एक यामध्ये जसं लाईफ इन्शुरन्स मध्ये आहे, तुम्ही जर प्रीमियम 15 दिवस भरला नाहीत तर बरे तुम्ही आणखीन एक महिना जरी भरला नाहीत प्रीमियम, तर तुमचं सेम प्रीमियम फक्त एक थोडाफार इंटरेस्ट पे करायला लागून तुम्ही ती पॉलिसी कंटिन्यू होते तुमची. की आफ्टर 6 मंथ तुमची समजा पॉलिसी काही कारणास्तव तुमची जर पॉलिसी बंद पडली असेल तर 6 महिन्यानंतर तुम्ही इंटरेस्ट पे करू शकता किंवा मेडिकलचं काही थोडा बहुत खर्च असतो तो मेडिकल करून तुम्ही पॉलिसी कंटिन्यू होते. पण मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कसं आहे की तुमची आज पॉलिसी आहे, आजची तारीख समजा आज 15 तारीख आहे आणि तुमची 15 तारखेपासून 16 तारखेपासून 15 तारखेपर्यंत तुमची पॉलिसी आहे वर्षाची. तर आज म्हणजे 12 वाजता पॉलिसी तुमची लॅप्स होते. पण तुम्हाला जो प्रीमियम जो पे करायचा आहे तो आधीचा प्रीमियम म्हणजे आदल्या दिवशी किंवा 4 दिवस आधी तुम्हाला तो चेक द्यावा लागतो आणि ती पॉलिसी कंटिन्यू होते. तो पॉलिसी नंबरही तुमचा चेंज होतो तुम्ही जर बघत असाल तर त्यावेळेस प्रीमियम जो होतो ना तो तुमच्या एज ब्रॅकेटमुळे चेंज होतो. ते हे जे एज ब्रॅकेट्स आहेत त्याच्यामध्ये चेंज. दुसरी गोष्ट म्हणजे प्रीमियमचं प्रीमियम जो तुम्ही आपण जो म्हणतो कॅल्क्युलेट जो करतो तो प्रीमियम कॅल्क्युलेट करण्याकरता एक टेबल आहे. त्या टेबल प्रमाणे तुम्हाला प्रीमियम कॅल्क्युलेट होत असतो. आता टेबल म्हणजे काय आहे की समजा जर तुम्ही प्रीमियम जेव्हा पॉलिसी काढता, लाईफ इन्शुरन्स घ्या, जनरल इन्शुरन्स घ्या, हेल्थ इन्शुरन्स घ्या किंवा तुमचं ऍक्सिडेंट कव्हर पॉलिसीज घ्या, तर त्या एजला तुम्हाला किती प्रीमियम किती पडतो हे बघितलं जातं. त्याच्यातलं प्रीमियम कॅल्क्युलेट करताना ते प्रीमियम ऍक्च्युअरीज जे आहेत ते ऍक्च्युअरीज तुमचा आपलं डेथ रेशो काय, कुठच्या एजला किती डेथ आहे, कुठच्या एजला किती तुम्हाला प्रीमियम भरायला पाहिजे, कुठच्या एजला तुम्हाला डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर किंवा हे आजार लागले कुठचंही आजार. मी डायबिटीज एक तुम्हाला एक उदाहरण देतो. पण साधारण कुठच्या एजला कुठचे आजार आहेत त्याचा एक रेशो काढला जातो सगळं पूर्ण आपल्या भारतातला आणि त्याप्रमाणे तुमचं प्रीमियम कॅल्क्युलेट होऊन ते प्रीमियम काढला जातो. ज्यावेळेस लोक प्रीमियम हे करतात, कॅल्क्युलेट करतात किंवा एखादी पॉलिसी ज्यावेळेस काढतात त्यांना त्या IRDA ला द्यायला लागतात. IRDA ची टीम असते, ती टीम पूर्ण त्या स्टडी करते की हे लोकांना जो प्रीमियम काढलाय तो प्रीमियमच असा नाही, त्याच्यामध्ये काय त्यांनी जे फॅसिलिटीज दिल्यात, काय दिल्यात, काही नाही दिल्यात, त्याच्यावर पूर्ण एक त्यांचा स्टडी होतो. आणि तो स्टडी झाल्यानंतर तुम्हाला ते लोक ती पॉलिसी मार्केटमध्ये आणू शकतात, त्याच्या आधी आणू शकत नाही. तर त्यामुळे तो जो प्रीमियम जो तुम्हाला त्यांनी दिलेला असतो तो असाच वाढून मिळत नसतो. त्याच्यासाठी त्यांचा IRDA कडे जाऊन त्यांना ते सँक्शन करून घ्यावं लागतं प्रत्येक वेळी. पण मी आता मगाशी मला सांगताना राहून गेलं त्याच्यामध्ये की इन्शुरन्स काढताना पुढची इन्शुरन्सची पॉलिसी आपण ज्यावेळेस घेतो तर त्यावेळेस त्याचं कॅल्क्युलेशन्स असतं की त्याचं आता आपल्याकडे समजा डेथ रेशो किती आहे, तर आपलं पूर्वीचं डेथ होतं रेशो होतं साधारण 50-52 वर्षाचा, तो आता वाढून साधारण 70च्या आसपास गेलेला आहे. तर या एज पासून या एज पर्यंत हे माणसं किती वेळा आजारी पडतात, किती वेळा लोकांचे ऑपरेशन्स होतात, किती टक्के लोकांचे हार्टचे प्रॉब्लेम आले, किती टक्के लोकांचे डेथ झालेले, ऍक्सिडेंट डेथ किती होतात, ऍक्सिडेंट डेथ कशामुळे होतात. आता साधारण आपल्याला माहिती असेल की म्हणजे आमच्या आधीची पिढी त्यांना हार्ट अटॅक हा फार क्वचित प्रॉब्लेम होता. आज ज्या 60-62-65 वर्षाची जी मंडळी आहेत त्यांना हार्टचे प्रॉब्लेम्स साधारण 40-45 वर्ष 50 वर्षानंतर चालू झालेले, राईट. आता जे यंग जनरेशन आहे त्याचं तुम्ही हार्टचं रेशो जो बघाल म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर हे जे प्रकार आहेत ना हे साधारण त्याला 32-33 वर्ष लागू झाले. कारण त्यांचं जे टेन्शन्स आहेत, ऑफिसचं टेन्शन आहे, घरची टेन्शन आहे, जी काय असतील ते टेन्शन हे त्यामुळे ते कंट्रोल होतं हायपर टेन्शन मध्ये. आणि डायबिटीज नाही ते प्रमाण
वाढत चाललेली आहे. त्यामुळे थोडंसं प्रीमियम कॅल्क्युलेशन मध्ये वाढत होतं. देऊ शकतात. आपण काय करायचं माहितीये, अशा वेळेस IRDA ला एक राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टच्या अंडर एक लेटर टाका की तुम्ही कुठची तुमची पॉलिसी आहे ते पॉलिसीचं नाव द्या, पॉलिसीचं झेरॉक्स कॉपी त्याच्यावरती अटॅच करा आणि ते IRDA ला पाठवा. IRDA तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देईल त्याच्यावर. ईमेल वर देणार तुम्हाला. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट तुम्हाला पर्सनली पाठवावं लागते. हैदराबादला त्यांचं ऑफिस आहे. कंपनीसाठी मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेन, म्हणजे मी पर्सनली माझं नेहमी मत आहे तर आपण साधारण गव्हर्नमेंट मेडिक्लेम इन्शुरन्स कंपनीज आहेत त्याच्यामध्ये आपण जावं. पण तिथे तुम्हाला बोलण्याचं एक असतो त्यांचं बरेच त्यांचं तुम्हाला उत्तर साधारण इथे उत्तर तुम्हाला इमिजिएट मिळेल, तिथे उत्तर द्यायला तुम्हाला 15 दिवस किंवा महिना घालवतील. पण तुमचं ऐकून घेण्याची तुमची वृत्ती असते गव्हर्नमेंट इन्शुरन्स. क्रिटिकल इन्शुरन्स म्हणजे काय असतं की ज्यावेळेस तुम्ही जेव्हा नॉर्मल पॉलिसी काढता त्या नॉर्मल पॉलिसीमध्ये आणखीन एक ते क्रिटिकल प्रीमियम आणखीन वाढवतात. आणखीन क्रिटिकल इन्शुरन्स काही नसतो. तर त्याच्यामुळे त्यांनी ते एक पळवाट काढले की आम्हाला प्रीमियम वाढवायचा. याच्या व्यतिरिक्त काही नाही. तुमच्या पॉलिसीच्या ह्याच्यावर लिहिलेलं असतं ना खाली पाठीमागे, तुम्ही पॉलिसी डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित वाचलत ना तुम्ही लाईफ इन्शुरन्स मध्ये बोलताय की मेडिक्लेम मध्ये बोलताय. अच्छा, मेडिक्लेम मध्ये एक तुम्हाला स्पष्ट सांगतो की मेडिक्लेम मध्ये कुठचाही इन्शुरन्स घेतलं तर त्याचा कायदा सेम आहे. सेम कायदे आहेत, त्याचे जे नियम आहेत ते सेम आहेत. कुठेही त्याची एक कारण मेडिक्लेम मध्ये IRDA ने जे नॉर्म्स दिलेले आहेत त्या नॉर्म्स प्रमाणेच तुम्हाला जायला लागतं. आता एक तुम्हाला साधं उदाहरण देतो. मध्यंतरी जर तुम्ही जर एखादा क्लेम जर हे करायचं असेल तर 4 वर्षात तुम्हाला वेटिंग पिरियड होतं. बरोबर आहे. तो आता गव्हर्नमेंटने IRDA ने 2024 1 एप्रिल 2024 पासून 3 वर्ष आणलेले आहे. मग हे काही लोकांना माहिती पण नसेल. त्यामुळे मेडिक्लेम मध्ये कुठेही गेलं तरी सेम, त्याला काही इश्यू काही नाही आहे. फक्त तो तुमचा इन्शुरन्स ऍक्ट प्रमाणे तुमचं ते दिलेत की नाही तेवढं चेक करा. समजा मॉडर्न मेडिसिन म्हणजे काय तर पहिल्यांदा त्याला विचारा, कारण मेडिसिन सेम आहे. मॉडर्न मेडिसिन म्हणजे काय, तुम्ही ज्यावेळेस सगळ्या पॉलिसीज मध्ये कव्हर आहे. ही एक पॉलिसी अशी नाही की त्याच्यामध्ये कव्हर नाही, फक्त ते समोरच्याला विकणं. आता तुम्हाला एक मजेशीर उदाहरण देतो. मी जेव्हा LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर होतो त्यावेळेस आम्हाला पॉलिसी विकायची असायची. त्यावेळेस आम्हाला कंपॅरिझन फक्त 2च गोष्टीची होती, एक UTA आणि दुसरे PPF. PPF नॉर्मली इन्शुरन्स पेक्षा PPF वर केव्हाही रेट ऑफ इंटरेस्ट जास्त द्यायचा. ऑब्विस, कारण त्यावेळेस 9% इंटरेस्ट होता PPFचा, त्याच्यानंतर तो 11% पर्यंत गेला होता. आतापर्यंत परत खाली आलाय. इन्शुरन्स मध्ये कुठचीही इन्शुरन्स कंपनी तुम्हाला 5 ते 5.5% वरती तुम्हाला रिटर्न्स देत नाही. तर आम्हाला पॉलिसी विकायला लागायची, पण त्यावेळेस आम्हाला कंपेअर करायला लागायची की तुम्ही हे का आणि हे का. पण तुमचं LIC ची पॉलिसी ही PPFच्या इन्व्हेस्टमेंट पेक्षा जास्त चांगली का, हे त्यांना आम्हाला प्रत्येक वेळेला समजावून सांगायला लागेल. तुम्हाला एक हसाली, एक 50,000ची पॉलिसी करता 1991 साली ती 3.5 तास घालवली होते. आज 50,000ची पॉलिसी मिळतच नाही. आता 5 लाख, 10 लाख, 1 कोटी, 5 कोटी अशाच पॉलिसी काढल्या जातात. पण त्यावेळेस 50,000ची पॉलिसी खूप मोठी होती. ज्यावेळेस मी 1990 ते 91 सांगतो त्यावेळेस 50,000ची पॉलिसी फार मोठी होती. पण लोकांनी 50,000ची पॉलिसी घेतली म्हणजे त्यांना काहीतरी काहीतरी मोठी इन्शुरन्स पॉलिसी घेतली आहे असं काहीतरी हे होतं. पण त्यावेळेस इन्कम कमी होता. तर त्या काळामध्ये आम्हाला PPF बरोबर कंपेअर करून सांगायला लागायचं. मग PPF मध्ये तुम्ही किती पैसे घाला, कारण लोक इन्शुरन्स मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की इन्शुरन्स काढण्याकरिता फक्त प्रीमियम किती, माझा टॅक्स किती वाचतोय, त्या टॅक्स वाचण्याकरता प्रीमियम भरायचे. PPF मध्ये म्हणा किंवा LIC मध्ये इन्शुरन्स मध्ये GIC मध्ये फक्त माझं अंडर 88 सेक्शन, त्यावेळेस आता 86 झालं, त्यावेळेस 88 सेक्शन होतं. ते 88 सेक्शन मध्ये माझं किती प्रीमियम वाचेल तेवढंच मी प्रीमियम भरायचं. तर त्याच्याकरता आता ह्या सगळ्या गोष्टी थोड्या चेंज झाल्या. मॉडर्न टेक्नॉलॉजी एज आहे ते सगळीकडे. आता हार्टचं जे ओपन हार्ट सर्जरी होते त्याच्याकरता माणसाचे स्वतःची असे बोटं आतमध्ये घेऊन करत नाही. तिकडे तुमचा रोबोट असतो, तो रोबोट आतमध्ये टाकून तो ते हार्टचं जे काही तुमचे ब्लॉकेज असतात, ज्याच्याकडे काय तुम्हाला जे काही त्यांना करायचं असेल तिकडे करत असतात. तर इट इज अ मॉडर्न टेक्नॉलॉजी. आणि जे टेक्नॉलॉजी आहे त्याच्याकरता मॉडर्न हे काही नाही, सेम आहे. की जर बँकात गेला तर बँकामध्ये तुम्हाला कंपल्सरी ते पॉलिसी स्वतःकडची घ्यायला लावतात.
त्यांना 40% कमिशन मिळतं. वेरच एजंटला ह्या जे इन्शुरन्स म्हणजे आपले गव्हर्नमेंट कंपनीज आहेत त्याला मेडिकलला 15% कमिशन आहे. तुम्ही कुठे जा ऍज अ एजंट, तुम्ही कुठे जाल? माझा फायदा तिकडेच मी जाणार ना. बट नॅचरली पण तुम्हाला आता मी कसं कन्व्हिन्स करू? मॉडर्न टेक्नॉलॉजी. व्हॉट इज मॉडर्न टेक्नॉलॉजी? आता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की तुम्हाला हार्टचं ओपन हार्ट सर्जरी जी आहे ती ओपन हार्ट सर्जरी रोबोट थ्रूच होते. ती तुम्हाला कुठेही होत नाही. आता जर एवढी मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे की 150 किलोमीटर 5000 किलोमीटर वर बसून एका डॉक्टरने मध्यंतरी इकडे बॉम्बेत ऑपरेशन केले. इट इज कॉल्ड मॉडर्न टेक्नॉलॉजी. म्हणजे त्याला काय मेडिक्लेम मिळणार नाही? मेडिक्लेमचं प्रीमियम सेम आहे, कायदे सेम आहेत, कुठेही काही त्याच्यामध्ये हे नाहीये, सगळं सेम आहे. मॉडर्न मेडिसिन म्हणजे काय ते मला समजेल माहिती. कोणीही काही नाही असं कोणी सांगितलं नाही. मॉडर्न तुम्हाला सांगतो ना, मेडिक्लेम मध्ये IRDA चे फायनल रूल्स आहेत ते सगळ्यांना ऍप्लिकेबल आहेत. सगळ्यांना. फक्त लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन मध्ये लाईफ इन्शुरन्स मध्ये तुम्हाला प्रत्येकाचे काही पॉलिसीज वेगळ्या मिळतील. काय LIC समजा तुम्हाला याची पॉलिसी असेल, एंडोमेंट पॉलिसी किंवा आणखीन काय तुमची समजा मनी बॅक पॉलिसी, हे नावं फक्त दुसरीकडे वेगळी असतात. आपण एका हॉटेलमध्ये जातो त्यावेळेस आपण एखादी डिश घेतो खायला, त्या डिशचं नाव एक असतं. दुसऱ्या हॉटेलमध्ये डिश तीच असते, नाव वेगळं असतं. कारण तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि हा प्रकार कुठे नाहीये. IRDA चे नियम आहेत ते टाइम सगळ्यांना लावले. ते तुम्हाला सांगता न करतात असं कसं काही नाहीये. कोणीच सांगितलं नाही. मला दाखवा ना कुठे ते. असं कधी घेऊन माझ्याकडे आपण त्यांना कसं काय करतो बघू ना. पण म्हणून तुम्हाला सांगला IRDA चा फायनल लॉ असतात. IRDA चे मेडिक्लेम साठी IRDA चे सेम रूल्स आहेत, सगळ्या कंपनीजला लागू आहे. म्हणजे मॉडर्न टेक्नॉलॉजी असं मॉडर्न मेडिसिन म्हणजे काय? गोळ्या चेंज झाल्या आहेत का? ज्याला ब्लड प्रेशर आहे किंवा ज्याला डायबिटीस आहे त्याला ती रक्त थिन करण्याकरता कुठची टॅबलेट येते, नाव काय तिचं? ते सगळ्यांना तेच आहे. म्हणजे काय पुढचे माझी समजा एक कंपनी आहे, तुमची दुसरी कंपनी आहे, मी त्या कंपनीचं नाव गोळ्याचं नाव वेगळं देतो, मी वेगळं देतो. नाही गरज नाही, गरज नाही, गरज काय त्याच्यात? हार्टचं ऑपरेशनचं तुम्हाला पैसे मिळणार त्याच्यामध्ये कोणी करू नंतर आणखीन कोणी करू. IRDA नियम आहे तो सगळ्यांना कोणी ना माझ्याकडे घेऊन आपण बघूया. ज्या कंपन्या तुम्हाला नाही म्हटलं ते आपण बघू. काय असं माहिती का तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं जेव्हा हाय डायबिटीस आहे किंवा तुमचं ओपन हार्ट सर्जरी झालेली किंवा तुम्हाला जर कॅन्सर सारखा छोटा फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड, थर्ड ग्रेड, फोर्थ ग्रेड असे काही जर आजार असतील तो ग्रेड कुठचा आहे त्याचा विचार केला जातो. कुठचे इन्शुरन्स म्हणजे नॉर्मल म्हणजे टॉप अप हा पुढचा प्रश्न आला. नॉर्मल पॉलिसी करता सुद्धा तुम्हाला जेव्हा तुम्ही पॉलिसी घेता त्यावेळेस तुम्हाला ते हा प्रश्न येतो सगळीकडे. पण तुमचा जो प्रीमियम हा त्याच्यामध्ये एकच तुम्हाला करता येईल की आपण हे जे तुम्ही सांगितलं ते एकदम बहुचे आपण सांगितलं मी ते IRDA आपण पत्र त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकत नाही ते तुम्ही तुमच्या लेवलला विचारा ना, आम्हाला कळलं. तसं मधुमेह हा एक आजार जो असतो ना तो त्याच्यामध्ये आणखी 5 प्रकारचे आजार इन्व्हॉल्व असतात. एक हार्टचा असतो, ब्रेनचा असतो, किडनीचा असतो किंवा पॅरालिसिसच्या अटॅक येण्याची शक्यता असते. तर ह्याचा आजारावरती तुमचा किती संबंध येऊ शकतो त्या एजला तर ते बघतात आणि आपल्याला सांगत असतात. पण जरी तुम्हाला तुमचं म्हणणं मला पटलंय, आपण एक काम करूया. तुम्ही पुण्यामध्ये राहता ना, तुम्ही ह्या ऍड्रेसवरती आम्हाला मला एक पत्र पाठवा. आपण तुमच्यातर्फे आपण IRDA ला एक पत्र करून विचारू काय वर्षापर्यंत त्यांनी इन्शुरन्स मॅच्युरिटी एज पर्यंत परमिशन दिलेली. हो 80 होतं, आता वाढवलं. कारण काय झालं तुम्हाला सांगतो, पूर्वी होल लाईफ पॉलिसी होती त्या डेथ याच्यामुळे. आता तुम्ही LIC ची एक कुठची बरं पॉलिसी आहे विसरलं त्या पॉलिसीचं नाव, जीवन के साथ जीवन के बाद जी पॉलिसी आहे जीवन आनंद, ती तशीच आहे ना. एज ऑफ 100 पर्यंत तुम्हाला चालते ना, 100 पर्यंत तुम्हाला चालते ती पॉलिसी. मॅच्युरिटी आधी असते, परत तुमची विदाउट प्रीमियम पॉलिसी कंटिन्यू होते, ती 100 वयापर्यंत चालते. नाही हाऊसिंग इन्शुरन्स जो आहे ना हा आपण काढत नाही. हाऊसिंग इन्शुरन्स हा ते लोक चेक करतात
की तुम्ही किती पॉलिसी, तुमचं किती स्क्वेअर फीटची गाडी आहे, आपलं किती स्क्वेअर फीटचं तुमचा फ्लॅट आहे, त्याच्यामध्ये तुमच्या काय काय वस्तू आहेत, काय काय वस्तू नाही आहेत, हे सगळे ते बघतात आणि त्याप्रमाणे ते तुम्हाला पॉलिसी देतात. नाही नाही, लॉस एक लक्षात ठेव, कसं आहे माहितीये का, की तुमचं जर इन्शुरन्स पॉलिसी म्हटल्यानंतर तुम्ही जेव्हा हाऊसिंग पॉलिसी काढता तर दोन प्रकारची पॉलिसी येते. एक थेप पॉलिसी येते आणि दुसरी फायरची पॉलिसी येते. तर थेप पॉलिसीमध्ये आता तुमच्या चोरीसारख्या महत्वाच्या वस्तू म्हणजे दागिने, हे तुम्ही घरामध्ये दागिने किती ठेवता, ते का ठेवता, तुम्ही बाहेर का ठेवत नाहीत, हा एक प्रश्न असतो. किती दागिने तुम्ही घरात ठेवलेले आहेत किंवा तुमच्या आणखी चोरी करण्यासारख्या आणखी काय गोष्टी घरामध्ये आहेत, हाचा एक कॅल्क्युलेशन असते. ते तुम्ही त्यांना सांगायचं असतं की माझे एवढे दागिने आहेत, माझे एवढ्या वस्तू आहेत, या वस्तू मला त्याच्या म्हणजे ते थेट त्याच्याकडे जायचे. तर दुसरा पॉलिसी म्हणजे फायर इन्शुरन्स. तर फायर इन्शुरन्स मध्ये तुमच्याकडे तुमचा कशामुळे ब्लास्ट झाला, आता हा जो ब्लास्ट तुम्ही म्हणताय हा नॉर्मल म्हणजे ठीक आहे, तो झाला म्हणजे बॅड लक त्या माणसाचं, पण असे होऊ शकतं ब्लास्ट. तर त्यामुळे पण ते कॅल्क्युलेशन्स आहेत, त्याचे प्रीमियम कॅल्क्युलेशन होतं त्याचे. नाही नाही, आता ते तुम्ही म्हणताय ना 70% 30% ते पूर्वी होतं, आता तसं नाही. ते रिझन सांगतो त्याच्याकडे काय होतं, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो. नॉर्मली हॉस्पिटल्स काय करतात, एखाद्या व्यक्तीला ऍडमिट केल्यानंतर ते रबर टिप्सचे ट्यूब्स मागवतात. त्या माणसाला ते एक किंवा दोघांचीच गरज असते. हॉस्पिटल मागवताना ते बल्कमध्ये मागवतात किंवा कॉटन मागवतात. तर कॉटन त्या माणसापुरतं जे ऑपरेशन होतच ते कॉटन त्याची गरज असते, त्याच्यानंतर त्याला गरज नसते, पण मागवताना ते पूर्ण बंडल मागवतात. हे आपल्याला कळत नाही, कारण आपण त्या विचारात असतो, आपण तिकडे याच्यामध्ये तो जो ऍडमिट असतो व्यक्ती त्याच्या पाठी असतो. पण हॉस्पिटल हे उद्योग करत असतं, कारण हॉस्पिटलकडे हे पडलंच. पण आता तुम्हाला समजा गोळ्या मागवल्या त्यांनी, त्या गोळ्याची गरज तुम्हाला 2 दिवसाचीच आहे, पण ते गोळ्या मागवताना ते 10 दिवसाच्या मागवतात. तर उरलेल्या 8 दिवसाच्या गोळ्या मोफत जात असतात. मोफत म्हणजे आपल्याकरता मोफत आहेत, ते हॉस्पिटल दुसऱ्याकरता वापरतात. पण इन्शुरन्स कंपनी ते सगळं चेक करतं की तुम्ही किती तुमच्या ज्यावेळेस तुम्ही ह्या गोळ्या मागवल्या तुम्हाला किती वापरल्या गेल्या, कॉटन तुम्हाला मागवलं, कॉटन किती मागवलं गेलं, तर ते रबर ट्यूब्सचे जे हे असतात, सलाईन देतात किंवा तुम्हाला युरिन पास करण्याकरता जे काही मटेरियल्स लागतात ते किती लागले, ह्या सगळ्याचे कॅल्क्युलेशन्स करतात इन्शुरन्स कंपनी. ते हॉस्पिटलकडनं मागवून घेतात. आणि ज्यावेळेस आपण हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस फर्स्ट ऍडमिट होतो, ज्यावेळेस आपण ऍडमिट केलं जातो, तर त्यावेळेस ते पूर्ण माहिती घेतात आपली. आपण त्यावेळेस कॉन्शियस असतो, पण आपले फॅमिली मेंबर्स तिकडे ती माहिती देतात. त्या माहितीच्या जोरावरती ते लोक पूर्ण तुमचा क्लेम सेटल होत असतो. त्याने डिक्लेअरच केलं 100 वर्षापर्यंत तुम्हाला कव्हर द्यायलाच पाहिजे. नाही नाही, तर 100 वर्षापर्यंत कव्हर आहे. पण त्याच्यामध्ये एक सांगतो, आता कंपनीवरला विषय निघालाय म्हणून कंपनीमध्येच आपली कोणाची मेडिक्लेम पॉलिसी असेल आणि जर त्यांनी कंपनीचा मनुष्य रिटायर झाला तर त्याच्यानंतर ते काय कंपनी काय करते ह्याची पहिली प्रोसिजर शोधून ठेवा. कारण अदरवाईज आता एक बँकेची एक मोठी कंप्लेंट आहे माझ्याकडे की काही लोकांनी व्हीआरएस घेतलेली आहे, पॉलिसी त्यांची कंटिन्यू आहे, पण पॉलिसी कंटिन्यू त्यांच्या पेन्शन प्रीमियम कापला जातोय, परंतु त्यांचं कुठेतरी प्रीमियम जाऊन पडतोय. ते ना इन्शुरन्स कंपनीला माहिती आहे ना बँकेला माहिती आहे. इज रिस्पॉन्सिबल बँक ऍक्च्युअली, की त्यांनी ज्यावेळेस व्हीआरएस घेतल्यानंतर त्यांचे कोड नंबर चेंज होतात. तर कोड नंबर इन्शुरन्स कंपनीला कळवणं, विचवर इज अ कंपनी, तर त्या इन्शुरन्स कंपनीला कळवणं ही बँकेची जबाबदारी आहे. तर ती त्यांनी कळवलं पाहिजे. आणि जर आपण रिटायर होताना ते आपण बँकेला लक्षात आणून दिलं पाहिजे. अदरवाईज आपण त्या मताखाली असतो की माझा प्रीमियम कट होतोय म्हणजे माझी पॉलिसी कंटिन्यू आहे, पण ती पॉलिसी कंटिन्यू नसते, पॉलिसी लॅप्स होते. माझ्या बोलताना सांगितलं की मेडिक्लेम पॉलिसी घेताना भले तुमची पॉलिसी 1 कोटीची आहे, 50 लाखाची आहे, 25 लाखाची आहे, 10 लाखाची आहे, ती महत्व नाहीये. तुमचा जो पर डे बेड चार्जेस आहे ते किती आहे, ते बेड चार्जेस वरती तुमचे बाकीचे चार्जेस अवलंबून असतात. आता समजा मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की माझी स्वतःची पॉलिसी 75 लाखाची आहे, तर माझे बेड चार्जेस 7,000 रुपये आहेत. तर माझी पॉलिसी 75 लाखाची म्हणून मला 75 लाखाचा क्लेम मिळणार नाही. म्हणजे माझ्या फॅमिलीला जर वाटलं की अरे हा फार मोठा आमच्याकडे मोठं करून ठेवलंय, तर आपण ह्याला डायरेक्ट कुठे ते धीरूभाई अंबानीच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूया, म्हणजे त्याला 70 लाख जरी खर्च आलं तरी मेडिक्लेम पॉलिसी द्यायला तो कव्हर घेत नाही. मेडिक्लेम पॉलिसी करताना माझी 7,000 रुपयाची जी माझी कपॅसिटी आहे, माझी लायकी आहे, ते सांगतो मी शब्द करतो. तर त्या 7,000मध्येच मला तिथे ऍडमिट करा.
त्याच्या वरच्या बसवर जाऊ नका. तो जो तुम्ही जे पॅकेज सांगता ना, त्या पॅकेजला ही व्हॅल्यू असते. ती 7,000 आहे की 6,000 तुमच्या पॉलिसीमध्ये लिहिलेलं असतं की तुम्ही किती तुमची पॉलिसी आहे आणि तुम्हाला पर डे बेड चार्जेस किती आहेत. हे बेड चार्जेस प्रमाणेच तुम्ही पॉलिसी तिथेच तुम्ही ऍडमिट व्हा. त्याच्या वरच्या याला जाऊ नका. त्या वरच्या याला गेलं की वरचे पैसे तुम्हाला रिटर्न करा, म्हणजे ते खिशात जातात. ते पॅकेजच्या पर डे वरतीच अवलंबून असतं. मग देणार पण नाही, कारण मग ते तुम्हाला सांगायचं असतं की माझ्या पॉलिसीचे पर डे चार्जेस एवढे आहेत. भले तुम्ही 7,000 न करून तुम्ही 2,000 मध्ये राहा, ट्रीटमेंट तीच मिळते तुम्हाला. ट्रीटमेंट मध्ये काय फरक न पडत. फक्त कसं असतं की 2,000 करता डॉक्टर जेव्हा येतो तो 500 रुपयांची व्हिजिट चार्ज करतो. 7,000 गेला तर ते व्हिजिट चार्ज तो 1,000 रुपये करतो. 10,000 गेला तर व्हिजिट चार्जेस 2,000 करतो. त्याच्यावरती जर गेला तर व्हिजिट चार्जेस 10,000 करतो. हे जे चार्जेस आहेत ते वाढत आहेत. बाकी तुमची जी काही मेडिसिन्स आणि जे काही तुमच्या हॉस्पिटलमध्ये येतो आपल्या तुम्ही जे आणून देता ती सेम रेट आहे, त्याच्यामध्ये फरक नाही पडत. हे चार्जेस मध्ये फरक पडतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे करतो. तुमचं जे जर समजा तुम्हाला जर 5,000 मध्ये दोघांना तिकडे ठेवत असतील तर अदरवाईज तुम्ही जर 10,000 केलं तुम्हाला एकटा फ्रीज असेल, टीव्ही असेल, लाईक हॉटेल लोड, तर त्याची तुम्हाला गरज आहे का त्याचा विचार करा. आणि तुमचे जे याचे चार्जेस आयसीयूचे चार्जेस असतात ते काय त्याला काही मिनिमम आणि मॅक्झिमम चार्जेस नसतात. ते तुमची सम इन्शुरन्स असेल त्याच्यामध्ये ते इन्क्लूड होत असतं. पण त्यावेळेस ज्यावेळेस आपण ऍडमिट करतो त्यावेळेस माझा खर्च मेडिक्लेमचे चार्जेस किती आहेत, पर डे चार्जेस किती आहेत, ते पर डे चार्जेस बघून त्याच्यापेक्षा कमी केला तिथे ऍडमिट करा. नॉर्मली ते एक 10% ऑफ सम इन्शुर्ड असतात, पण काही ठिकाणी हायर सम इन्शुर्ड ते कमी ठेवते. मग तुम्हाला परत ते सांगूया वाक्य मी तुम्ही एस्टिमेट द्यायला सांगूच नका. माझं पर डे चार्जेस एवढे आहेत हे वाक्य फक्त सांगा की तुम्हाला त्याप्रमाणे एस्टिमेट मिळणार. करून टाकले याचा अर्थ असा आहे की तुम्ही जी 5 लाखाची पॉलिसी आहे आणि त्याच्यावरती तुम्ही तुमची पॉलिसी तुम्ही आणखी वाढवलेली आहे, बरोबर. तुमची टोटल 7 लाख 7.5 लाख किंवा तुम्ही एक तुम्हाला पॉलिसी जी 5 लाख आहे आणि त्याच्यावरती तुम्ही जी पॉलिसी वरती तुम्ही जे घेतलेले आहेत, वरची जी पॉलिसी घेतली आहे 2 लाखाची, 5 लाखाची, 10 लाखाची वॉटेवर, ती 3 क्लब केली आहे त्यांनी. ते 5 लाखाचा कॅप जो होता तुम्हाला फक्त 5 लाखच मिळणार. ते न मिळतं तुम्हाला वरची पॉलिसी त्यांनी आतमध्ये घेतली. पण त्याच्यामध्ये आणखी एक भीती आहे, ते पण तुम्हाला सांगतो मी. आपली पहिली पॉलिसी समजा 20 वर्षापूर्वीची आणि आता तुम्ही जे वरचं जे तुम्ही जी पॉलिसी घेतलेली आहे त्याला 2 वर्ष झालेली आहे. तर 2 वर्ष झाली असताना तुम्हाला ती पॉलिसी जी 20 वर्षापूर्वीची पॉलिसी आहे त्याचा क्लेम तुम्हाला इझी मिळेल आणि वरच्या पॉलिसी करता ते वरती जातं. आता लाईफ इन्शुरन्स मध्ये तुम्हाला एक मगाशी सांगून द्यायचं ते पण तुम्हाला सांगतो मी. ऍक्सिडेंट डेथ असतो. ऍक्सिडेंट डेथ झाल्यानंतर पोलीस पंचनामा हा महत्वाचा असतो. पोलीस डायरी त्याच्यामध्ये महत्वाची असते. आणि तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट. तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट साधारण 6 महिन्यानंतर येतो. तर तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट येण्यापर्यंत लाईफ इन्शुरन्सचा तुमचं जो ऍक्सिडेंट कव्हरचं सम इन्शुर्ड आहे ती मिळत नाही. नॉर्मल सम इन्शुर्ड जे तुम्हाला इमिजिएट देतात सुद्धा. तर तुमचे 5 वर्ष पॉलिसीला झालेले असते तर ते जास्त बघत नाही. समजा 5 लाखाची पॉलिसी 5 लाख रुपये इमिजिएट देतात. पण वर्षाचं ऍक्सिडेंट कव्हरचं समजा 10 लाख आहे, तो 10 लाख मिळण्याकरता यू टू वेट टिल 6 मंथ्स. कॅप इन द सेन्स 5 लाख आणि वरची अमाऊंट. तुम्ही जर प्रीमियम तुम्ही जर भरताय आणि तुम्ही जर तुमचा इन्शुरन्स कव्हर झाला आणि इन्शुरन्स क्लेम जर तुम्ही घेतलं तर तुमचं 25% प्रीमियम वाढतो नेक्स्ट प्रीमियम मध्ये. हे लक्षात ठेवायचं असतं. त्यामुळे तुमचा जो बेड चार्जेस जे आहेत ते जेवढे तुम्ही मिनिमम घ्याल तेवढे घेऊन बस. फक्त बेड चार्जेस वरती अवलंबून असतं. याचा अर्थ नाही, तुम्हाला सांगतो त्यांनी सांगताना सांगितलं तुम्ही जर पॉलिसी वाचलीत ना तर तुमच्या लक्षात येईल की माझं 5 लाखाचे जर बेड चार्जेस असतील तर त्यांनी 5,000 रुपये माझं हे केलेलं असेल. सॉरी 5 लाखाची पॉलिसी असेल तर माझं बेड चार्जेस 5,000 केलेलं असेल. आता तुम्हाला मी मग सांगितल्याप्रमाणे माझी पॉलिसी 75 लाखची आहे तर माझी बेड चार्जेस 7,000 रुपीज आहे. तर मला 7 पॉलिसीमध्ये डॉक्युमेंटमध्ये लिहिलेलं असतं ते बेड चार्जेस किती आहे, तुमचं नाईट चार्जेस किती आहे, तुम्हाला आफ्टर 6 मंथ्स म्हणजे आफ्टर तुमचं क्लेम जेव्हा तुमचं ऑपरेशन्स होतात किंवा जे काही होतं क्लेम झाल्यानंतर नेक्स्ट 6 मंथ्स तुम्हाला जी ट्रीटमेंट घ्यायची असते तर त्या ट्रीटमेंट करता तुम्हाला किती टक्के मिळणार, कसे मिळणार, हे सगळ्या त्या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये लिहिलेलं असतं. आपण एक वाईट सवय आहे, तुम्हाला मी स्पष्ट बोलतो, आपण पॉलिसी घेताना उचलून कपाटात ठेवून देतो. कोणीही ती पॉलिसी वाचत नाही. बऱ्याच वेळा मला सांगितलं जातं की हो ते कसं वाटणार, ते बारीक अक्षर असतं, ते मला ते वाचता येत नाही. भारतीय कायद्याप्रमाणे त्याच्यामध्ये कायदा असा आहे की कुठचेही तुम्ही डॉक्युमेंट घेतलं तर तुम्हाला ते 3 लँग्वेज मध्ये द्यावे लागतं.
आता आपण महाराष्ट्रात जातो ते इंग्लिश, हिंदी कंपल्सरी नॅशनल लँग्वेज आणि मराठी रिजनल लँग्वेज. त्यामुळे 3 लँग्वेजमध्ये तुम्हाला द्यायला लागतं. गुजरातमध्ये इंग्लिश, हिंदी आणि गुजराती असे. आणि त्यांची जी पॉलिसी डॉक्युमेंटची जी लेंथ आहे किंवा त्याची जी काही हे आहे ती त्यांना परत मर्यादित असते. त्या लेंथच्या वरती तुम्हाला जाता येत नाही, त्या पेजच्या वरती तुम्हाला जाता येत नाही, पण त्यामध्ये अक्षर बारीक ठेवायला लागतात. मग अशा वेळी तुम्हाला काय करता येईल, आता नवीन टेक्नॉलॉजी आहे ती आपल्याला वापरायला पाहिजे की आपण त्यांच्या साईटवर जायची, आपण कुठची पॉलिसी घेतली ती पॉलिसी बघायची, त्याच्यामध्ये काय बेनिफिट्स आहेत, काय लॉस आहेत हे त्याच्यामध्ये बघायचे, समोर कंपेअर करायचे आणि मग आपण पॉलिसी घ्यायची. आणि मेन म्हणजे तुम्ही पॉलिसी घेताना किती टक्के क्लेम सेटल झाले आहेत आतापर्यंत प्रत्येक कंपनीचे त्याच्यावरती त्यांनी दिलेले आहे की किती पर्सेंटेज क्लेम सेटल होतात ते महत्वाचे आहे. प्रीमियम जास्त भरलाय म्हणून क्लेम सेटल झाले असंही नाही, किंवा प्रीमियम कमी आहे म्हणून त्यांनी क्लेम कमी सेटल केले असंही नाही. परंतु तुम्ही जर हा विचार केला तर तुमचा मेन महत्वाचं असतं की प्रीमियम किती टक्के सेटल झाले. 100% कोणाचं नसतं, पण ज्याचा 80-85% वरती ज्यांचे क्लेम सेटल झाले त्याचे पहिल्यांदा पॉलिसी घ्या, कारण तिथे तुम्हाला स्कोप जास्त असतो तुमचं पॉलिसी क्लेम सेटल होणार आहे ना. तुम्ही IRDAच्या साईटवर गेलात ना आणि जर क्लेम सेटलमेंटचं माहिती तर प्रत्येक कंपनीचे तुम्हाला इयर वाईज लास्ट 10 इयर्सचे तुमच्याकडे आहे लिस्ट, त्यांच्याकडे देतात ते. म्हणजे एकाच कंपनीकडनं करता येते, कारण तुम्हाला मेडिक्लेम सेटल करताना तुम्हाला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट द्यायला लागतात. त्यावेळेस तुम्ही काय करायचं, मेडिक्लेम घ्यायची पॉलिसी आणि त्याच्यावर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्यायची. हेल्थ इन्शुरन्स LICची आहे किंवा कोणाची जे तुमच्या कंपनीच्या आवडेल त्या कंपनी तुम्ही घेऊ शकता. तर त्याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला इथे समजा 80% तुम्हाला क्लेम सेटल झाला तर तिकडे तुम्ही झेरॉक्स सबमिट करायचे असतात. करतात आपण नाही सांगत. हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीला झेरॉक्स द्यायचे असतात, तुम्हाला ओरिजिनल द्यायचे नसतात. मेडिक्लेम पॉलिसीमध्ये ओरिजिनल द्यायचे असतात. मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्स वेगळ्या डिफरन्स पॉलिसीज आहेत. जनरल इन्शुरन्स मध्ये मिळतात ते मेडिक्लेम आहेत आणि लाईफ इन्शुरन्सने जे काढलेलं ते हेल्थ इन्शुरन्स आहे. जीएसटी घेतलेलं, जीएसटी ह्या वर्षापासून माफ केल्याने ₹1 आपण जीएसटी घेऊ शकत नाही. ₹1 का एक पैसा सुद्धा. आणि असं जर घेत असतील तर तुम्ही फायनान्स मिनिस्टरला करा, त्यांच्यावरती IRDA फायनान्स मिनिस्टर IRDA कळवा, त्याच्यावर ऍक्शन होऊ शकते. गरजेचं आहे, कारण त्याचं आय कार्ड हे असतं, आय कार्ड घेणं महत्वाचं आहे. त्या आय कार्ड तुम्ही बघून त्यांना देऊ शकता, किंवा अदरवाईज तुमचा विश्वास नसेल डायरेक्ट ऑफिसमध्ये जाऊन तिथे सबमिट करा. तुमचं हे प्रायव्हेट हॉस्पिटल ह्याच्यापेक्षाही तुम्ही जर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेला तर त्याला ट्रीटमेंट खूप चांगली मिळते. फक्त तिथे तुम्हाला थोडी ओळख लागते. ती जर तुमची असेल तर आज प्रायव्हेट, आता तुम्हाला माझ्या एक म्हणून सांगतो, माझे मित्र होते, त्यांचा वडापावचा बिझनेस होता आणि त्याच्या पायाचे असे नस खूप दुखायच्या, उभं पण राहता येत नव्हतं. त्याला कुपर हॉस्पिटल आहे पार्ल्याला, ते तिथे तो ऍडमिट झाला होता. तर माझ्या बऱ्याच मित्रांनी मला रिक्वेस्ट केली, अरे एकदा येऊन बघून जा, त्याच्या डॉक्टरला भेट घेऊन. तर त्याला त्याचा एक्सरे काढून असंच ठेवून दिलेला होता. तर तो एक्सरे काढला ठेवल्यावर तो म्हणला, अरे तो एक्सरे बघणार कधी नाही. आमचे डॉक्टर येणार. म्हटलं डॉक्टर जिवंत आहेत की गेले? तर माझ्यावर थोडेसे ते रागवले. म्हटलं मी संस्थेचं नाव सांगितलं आणि या संस्थेकडनं आलोय. म्हटलं तुम्ही मला सरळपणाने उत्तर द्या, मी सरळपणाने तुम्हाला सांगेन. जर तुमचं जो उलट उत्तर असेल तर मग माझे उत्तर त्याच्यापेक्षा वर्स्ट असते. मग त्यांचे डॉक्टर आले, त्यांनी ते बघितलं, RMO असं ते बघितलं, त्यांनी चेक केलं आणि त्याला 2 दिवसात एवढी सुंदर ट्रीटमेंट मिळाली की त्याला म्हणजे पुढच्या 8 दिवसात येऊन परत वडापाव विकायला लागतं. पण त्याच्याकरता थोडंसं त्याला तुम्हाला बोलावं लागतं, त्याच्या वरच्या लोकांशी तुम्हाला थोडंसं प्रेशर आणणार. अनुमानाला त्याची ताकद कोणी दाखवली. आणि आमचं काम एकच आहे, मॅडम जे बसलेले आहेत त्याच्यामध्ये इतके वर्ष आम्ही फक्त तुमची ताकद दाखवून तुम्ही तिकडे द्यायचंय. आणि कुठली पॉलिसी असं विचारलं जातं आणि मग रूम अवेलेबल नाही असं सांगितलेलं जातं. मग आपला जर बेड, तुम्ही आता म्हटलात की बेडचं तुमचे चार्जेस किती आहेत त्याच्यावरती तुमचं पुढचं सेटलमेंटचं सगळं अवलंबून असतं. अशा वेळेस त्यांनी जर बेड अवेलेबल नाही असं जर म्हटलं तर आपल्याला नॅचरली आपण वरच्या कुठला तरी जो असेल तो घ्या, कारण आपण अवेलेबल असतो. ते कसं आहे माहितीये का, की शेवटी हॉस्पिटल चालवायचे एक तुम्हाला साधारण एक कसं असं माहिती का, डॉक्टरला तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यापाशी तुम्हाला उदाहरण दिलं बाबा की त्याला 15 लाख रुपये सांगितले, त्याच्यासाठी फॅमिली कोर्टचं ऑपरेशन सांगितलं आणि म्हणजे एक ओळखीच्या त्याने 800 रुपये त्याचं काम करून दिलं.
तर तुम्ही त्या पद्धतीने आपण विचार करा. जिथे गरज आहे तिथे तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणं फार आहे, दॅट इज डिफरंट नाही. पण जिथे गरज नाहीये तिथे एखाद्या वेळेस लोक सांगतात की तुम्हाला हे ऑपरेशन करायला लागेल, ही ट्रीटमेंट घ्यायला लागेल. तर आय एम नॉट अगेन्स्ट ऑफ एनी हॉस्पिटल, आय एम नॉट अगेन्स्ट ऑफ एनी, म्हणजे कुठच्याही काय म्हणतात पॅथीचे मी कुठचे अगेन्स्ट नाहीये. पण तुम्ही अल्टरनेट पॅथी तुम्ही चेक करा ना.